नमस्कार मंडळी. लोकमान्य सेवा संघ आणि संघाचं श्रीवा फाटक ग्रंथसंग्रहालय यांच्यातर्फे साऱ्या मान्यवरांचं आणि साऱ्या उपस्थित श्रोत्यांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. लोकमान्य गप्पा या आपल्या ग्रंथालयाने सुरू केलेल्या लोकप्रिय उपक्रमाचं हे 3रं वर्ष आणि यंदाच्या या त्रिधारेतलं हे शेवटचं अर्थात समारोपाचं पुष्प, ज्याचा विषय आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी जीवन. आपल्या आजच्या जगण्याशी समकक्ष आणि समकालीन असलेला हा विषय म्हणून सर्वांच्याच अतिशय जिव्हाळ्याचा आहे आणि त्यासाठी आपल्याकडे एक खास पाहुणे आलेले आहेत आणि त्या पाहुण्यांना बोलतं करण्यासाठी जे संवादक आहेत ते सुद्धा तितकेच खासे आहेत. तर आधी आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करूया. तर मी सर्वात प्रथम आपले पाहुणे श्रीयुत चिन्मय गवाणकर आणि त्यांच्याबरोबर संवाद साधणारे डॉक्टर सुप्रसिद्ध आपले पार्ल्यातले डॉक्टर मानसोपचारतज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गडगडाटात त्यांचं स्वागत करूया. आता मी आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीयुत उदय तारदाळकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या चिन्मय सरांचा फळपरडी पसायदान फ्रेम आणि स्मरणिका देऊन सत्कार करावा. आता आपल्या संस्थेचे कार्योपाध्यक्ष श्रीयुत आलोक हर्डीकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या डॉक्टर राजेंद्र बर्वे यांचं फळपरडी देऊन स्वागत करावं. धन्यवाद. तर आपले मान्यवर आता स्थानापन्न झालेले आहेत, पण कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण आपल्या पाहुण्यांना आणि श्रोत्यांनासुद्धा आपल्या लायब्ररीविषयी थोडंसं, ग्रंथालयाविषयी थोडंसं सांगूया. तर लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रेरित होऊन 11 मार्च 1923 रोजी लोकमान्य सेवा संघ या संस्थेची स्थापना झाली. पण त्याचं पहिलं जे अपत्य होतं, अर्थात आवाज येतो आहे ना? नाही, आवाज कमी येतो आहे, खाली कर. हॅलो, आता येतो आहे? बरं, ठीक आहे, थँक्यू. तर आणि आपल्या या संस्थेचं पहिलं अपत्य अर्थातच आपल्या सर्वांचं लाडकं श्रीवा फाटक ग्रंथसंग्रहालय याचीसुद्धा स्थापना 1925 साली म्हणजे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर झाली. आणि त्यावेळेला जेव्हा सुरुवात, म्हणजे कल्पना करा की शतायुषी अशी संस्था आणि शताब्दी पार केलेलं तिचं अपत्य, अशा पवित्र पावन वास्तूमध्ये आपण सगळेजण आहोत. इथे अनेक नामवंतांचे पाय लागलेले आहेत गेली कित्येक वर्ष. तर अशा या ग्रंथसंग्रहालयाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आपल्याकडे अवघी 50 वर्गणीदार होते आणि ग्रंथ म्हणाल तर फक्त 600-700. पण पुढे त्याचा इतका विस्तार होत गेला की आज मितीस आमच्याकडे 3500 सभासद आहेत आणि प्रत्यक्षात जी पुस्तकं आहेत म्हणजे इंग्लिश, मराठी, संस्कृत आणि हिंदी अशी सर्व पुस्तकं मिळून 85,000च्या वर आपल्याकडे ग्रंथसंपदा आहे. त्यातले 2,500 ग्रंथ हे ग्रंथराज म्हणावेत इतके दुर्मिळ आहेत, सहजासहजी बघायला न मिळणारे आपल्याकडे आहेत. आपल्या ग्रंथालयाचं वैशिष्ट्य असं आहे की इथे मुक्तद्वार पद्धती म्हणजे ओपन ॲक्सेस आहे, वातानुकूलित आहे. त्यामुळे मंद सुमधुर संगीत ऐकत वाचकांना त्यांच्या आवडीची पुस्तकं चाळता येतात, निवडता येतात. अर्थात ग्रंथालयाच्या ग्रंथपाल आणि त्यांचा कार्यतत्पर स्टाफ ही सुद्धा ह्यांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय आपल्या ग्रंथालयाची म्हणजे परिचय अपुराच राहील. तेव्हा त्यांचंही त्याबाबतीत फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आपण आजचा आपला विषय आहे तो आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडीत, परंतु हे मला अतिशय अभिमानाने सांगायला आवडेल की 19 वर्षांपूर्वी म्हणजे 2007 सालीच आमच्या ग्रंथालयाचं संपूर्ण संगणकीकरण हे झालं. आणि अतिशय आणखीन एक गोष्ट चांगली म्हणजे मगाशी आपण बोलत होतो तर कोहा नावाची एक अद्ययावत अशी सॉफ्टवेअर आता लवकरच वाचक सेवेत रुजू होणार आहे, ज्यामुळे आमची सेवा ही जास्त तत्पर होईल, सक्षम होईल. तर असं हे आपलं गुणी वाचकप्रिय श्रीवा फाटक ग्रंथसंग्रहालय. आम्ही नुसती पुस्तकच देत नाही तर अनेक प्रकारचे मनोरंजनात्मक आणि ज्ञानप्रबोधक असे कार्यक्रमसुद्धा इथे साजरे होतात आणि सातत्याने ते होत असतात. तर आजच्या ह्या ज्या लोकमान्य गप्पा आहेत हा त्याचाच एक भाग आहे
आणि ही गप्पाष्टकं ऐकण्यासाठी आपण सर्वजण आतुर आहोत. पण त्यापूर्वी आपल्या मंचस्थित मान्यवरांची मी अगदी थोडक्यात ओळख करून देतो, कारण गप्पातून आपल्याला ती विस्तृतपणाने मिळणारच आहे. तर श्रीयुत चिन्मय गवाणकर आता जागतिक व्यवसाय सल्लागार फर्म म्हणजे अर्न्स्ट अँड यंग या ज्याला बिग फोर याच्यामध्ये या श्रेणीमध्ये ज्याची गणना होते त्या अव्वल आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये ते पार्टनर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा ॲनालिटिक्स, त्याच्यानंतर क्लाउड कम्प्युटिंग, बिग डेटा यासारख्या क्षेत्रात 24 वर्षांहून अधिक दांडगा असा अनुभव आहे. आपल्या यशस्वी कारकिर्दीत त्यांनी मायक्रोसॉफ्ट, गुगल, त्याच्यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अशा सगळ्या नामवंत कंपन्यांमध्ये महत्त्वाची पदं भूषवलेली आहेत. 10वीच्या गुणवत्ता यादीत चमकलेले श्रीयुत गवाणकर यांची शैक्षणिक कारकीर्दसुद्धा अतिशय उज्ज्वल अशी राहिलेली आहे. मुंबईचे प्रतिष्ठित VJTI ही जी संस्था आहे तिथून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग अर्थात BE ही विशेष गुणांनी मिळवली. अर्थात त्यांची खरी ओळख आपल्याला आहे ती तंत्रज्ञान आणि मानवता यांना जोडणारा समन्वयक म्हणूनच. म्हणजे AI सारखे क्लिष्ट वाटणारे विषय अतिशय सोपे करून म्हणजे आपल्या सोप्या मराठीतून सामान्य माणसांना समजतील असे समजावून देण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे. आणि आपण बहुतेकांनी त्यांची प्रचिती त्यांच्या पॉप्युलर पॉडकास्टवरून किंवा त्यांच्या लेखांमधून आपल्याला ती प्रचिती आलेली आहे. केवळ व्यावसायिकच नव्हे तर त्याच्या बाहेर जाणारं आणि आपल्याला अतिशय प्रेरित करणारं त्यांचं असं समाजकार्य आहे. म्हणजे त्यांनी जागरूक नागरिक संस्था या नोंदणीकृत NGOचे ते स्वतः संस्थापक आहेत आणि त्याचे ते माजी सचिवसुद्धा होते. भारत सरकारच्या माहिती अधिकार कायदा 2005चे ते सर्टिफाईड चॅम्पियन आहेत. आता शनिवार रविवार ही त्यांच्यासाठी सुट्टी नसते तर स्वखुशीने स्वीकारलेली ती ड्युटी असते, कारण विविध प्रकारचे उपक्रम ते त्यामध्ये चालवत असतात ज्याविषयीची माहिती आज आपल्याला मिळणारच आहे. तर थोडक्यात एक यशस्वी तंत्रज्ञ, कुशल संवादक, लेखक, तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणांचे मार्गदर्शक असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेलं आहे. आता गंमत बघा, आजचा विषय आहे कृत्रिम प्रज्ञा आणि या विषयावरची तज्ज्ञ व्यक्ती इथे आहे, पण त्या व्यक्तीला बोलतं करण्यासाठी पाचारण केलं गेलेलं आहे त्या वैद्यक क्षेत्रातले आणखीन एक तज्ज्ञ व्यक्ती ज्यांचंही कार्य मानवी मेंदू, भावना, विचार, बुद्धी याच्याशीच निगडीत आहे. तेव्हा आपण सर्वच कीर्तिवंत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे यांना आपण ओळखतोच, कारण ते आजन्म आम्ही पार्लेकर आहेत. तर डॉक्टर राजेंद्र बर्वे यांनी मुंबई विद्यापीठातून MD आणि DPM या पदव्या मिळवल्या. या विशेष कौतुकाची बाब म्हणजे या पदव्युत्तर पदव्या त्यांना गोल्ड मेडल त्यामध्ये त्यांनी प्राप्त केलेलं आहे. अमेरिकेतल्या बोस्टन इथल्या टफ्ट्स युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी काही काळ ऑब्झर्व्हर म्हणून काम बघितलं. शिवाय इन्स्टिट्यूट ऑफ सायकॅट्री केंट लंडन इथे त्यांनी बिहेवियरल थेरपी याचा खास अभ्यास केला. पुढे मुंबईच्या TN मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी सायकोलॉजी या विषयामध्ये अध्यापनसुद्धा केलेलं आहे. 40 वर्षांहून अधिक काळ त्यांची म्हणजे एक प्रथितयश सायकॅट्रिस्ट म्हणून त्यांची खाजगी प्रॅक्टिस आहेच, पण शिवाय ते IIT मुंबई इथे व्हिजिटिंग कन्सल्टंट सायकॅट्रिस्ट म्हणून तिथे मध्ये काम करतात. एक तपाहून अधिक काळ त्यांनी म्हणजे ज्याला आपण एक माइंडफुलनेस अशा प्रकारच्या जीवनशैलीचे ते साधक आहेत. स्वतः डॉक्टर बर्वे अतिशय उत्तम लेखक आहेत. आपण त्यांचे विविध लेख वाचता, त्याचबरोबर विविध चॅनल्समधून त्यांच्या होणाऱ्या मुलाखती आपण ऐकलेल्या आहेत. तर त्यांचा भारतीय उपनिषदांवरचा त्यांचा नुसता गाढा अभ्यासच नाही आहे, तर वैद्यकीय उपचार पद्धतींमध्ये त्याचा वापर करून तशी सेवा ते रुग्णांना देत असतात. तर अशा प्रकारची ही दिग्गज मंडळी आज आपल्याकडे आलेली आहेत आणि म्हणून आपण कार्यक्रमाला आता लगेचच सुरुवात करूया. या कार्यक्रमाचा कालावधी साधारणतः 1.25 ते 1.5 तास असेल आणि राष्ट्रगीताने अर्थातच कार्यक्रमाची म्हणजे सांगता होईल. तर आता ह्याची पुढची सगळी सूत्रं मी डॉक्टर राजेंद्र बर्वे यांच्याकडे देतो, पण तत्पूर्वी नेहमीप्रमाणे सर्वांना एक नम्र विनंती, कृपया आपले मोबाईल्स बंद ठेवा म्हणजे कार्यक्रमाचा रसभंग होणार नाही. धन्यवाद. हॅलो, नमस्कार. सगळीकडे ऐकू येते बरोबर? व्हेरी गुड. मला जेव्हा विचारण्यात आलं की असा कार्यक्रम आहे आणि चिन्मयची मुलाखत घ्यायची आहे आणि पार्ल्यातच आहे, म्हणजे सगळं आपलं घरचं कार्य झालं, कारण मी पार्ल्याचा राहणार आणि आमच्या वसईचा, त्यामुळे सगळ्या घरच्याच गोष्टी आहेत.
आणि विषय पण आपल्या मनातलाच आहे दोघांच्याही. गंमत आहे की आता ओळख करून देताना, चिन्मयची ओळख करून देताना मला असं वाटलं की ज्या प्रकारचं तो काम करतो आहे, आपल्याला कदाचित माहिती असेल की इव्हँजलिझम नाची एक संकल्पना आहे की जिथे ख्रिस्ताचे शब्द आणि बायबलचा संदेश सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचवण्याकरता जे धडपड करणारे असतात त्यांना इव्हँजलिस्ट म्हणतात. तर ते इव्हँजलिझम हा एक धर्मसंकल्पना किंवा त्याच्यातली कीर्तनं आणि प्रवचनं यातनं बाहेर पडून हा आपला AIचा इव्हँजलिस्ट आहे असं मला वाटतं. कारण तो जसे ख्रिस्ताचे शब्द तसे AIची सगळी माहिती सगळ्या लोकांच्यापर्यंत जाऊन पोचवावी म्हणून गेली अनेक वर्ष धडपड करतो आहे आणि ती यशस्वी धडपड आहे आणि खूप खूप चांगलं यश मिळालं आहे त्याला. मोठप्रतिती यश कंपनीमध्ये तो पार्टनर आहे. जेव्हा मला विचारलं AIवरती बोलायचं आहे तेव्हा मला मनात पहिला विचार आला की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मेंटल डिसऑर्डर्स याच्यामध्ये खूप समांतर मला सापडलं. मग तुम्हाला नवल वाटेल की मी काय बोलतो आहे. तर याचं कारण असं आहे की मेंटल डिसऑर्डर्सवरती गैरसमज जास्त, माहिती फारच कमी, शंका खूप, साशंकता तर प्रचंड, पण सगळ्यांच्या मनात एक छुपी उत्सुकता असते, काय बरं असेल, हे काय आहे. तसंच AIच्या बाबतीत आहे की जॉब जाणार याची भीती आणि हे आपल्याला काय कळतं आहे का, आपल्या डोक्यावर बसणार का. कारण आपल्या सर्वसामान्यपणे AIची आपल्याला रोबॉटिक्स म्हणून जास्त माहिती आणि म्हणजे सायन्स फिक्शन म्हणजे आपल्याला सिनेमामध्ये दिसतो ते प्रचंड असतात आणि माणसावरती ते नियंत्रण करतात आणि आता पृथ्वी नष्ट होणार कारण रोबोट्स आपल्यावरती राज्य करायला लागतील. ही भीती आणि AI ह्याचा काय संबंध असं एक आपल्या मनात नेहमी येतं. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला हवी आहेत आणि ती आपल्याला चिन्मय देणारच आहे. पण तुम्हाला जर काय आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही जरूर ते लिहून पाठवा, म्हणजे ते मला विचारता येतील तुमच्या वतीने. पण सर्वसामान्यपणे या विषयावरती आपण अधिक सखोल चर्चा करणार आहोत कारण आपला ऑडियन्स आहे, पार्ल्यामध्ये आहे, त्यामुळे आपल्याला या विषयाची आपल्याला चांगली माहिती मिळाली पाहिजे. सुपरफिशियल नको, म्हणजे वरवरचं असं काही नको. तर सुरुवात कशी झाली आणि आता कुठपर्यंत आलो आहे ह्याचा आपल्याला एक अंदाज मिळाला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण AIला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ. एकच माझा मुद्दा, मी जास्त बोलणार नाही आहे. जगामध्ये अनेक प्रकारच्या क्रांती झाल्या. औद्योगिक क्रांती खूप मोठी आणि त्याच्या आधीची शेती क्रांती, ती तर म्हणजे आपण शेती करून धान्य पिकवू शकतो हा नवा विचार होता. प्रत्येक वेळेला क्रांती झाली की भीती पण निर्माण होते कारण आता आपले जॉब जाणार. असं जेव्हा टाईपरायटर्स आले तेव्हा नकला करायचे लोक, पूर्वी कारकून लोक नकला करायचे आणि नक्कल असं अजूनही काही जुन्या कागदपत्रावर आपल्याला सातबाऱ्याच्या उतार्यावरती एक नक्कल द्या असं म्हणतात. तर ते गेलं. फोटोकॉपी आल्यानंतर तेही संपलं. फ्लेक्सवरती प्रिंट करायला लागल्यापासून पोस्टर पेंटर्स गेले. अशी एक अस्तंगत होत चाललेली आहेत स्किल्स. स्वयंपाकघरामध्ये पण खूप मशीनचा संचार झाला, त्यामुळे आपली सगळी क्रियापदं बदललेली आहेत, म्हणजे प्रत्यक्ष क्रिया बदललेल्या आहेत. तर हे सगळं होत असताना आपण याचे बळी ठरू की काय, की यांनी संकट येत आहे की हे प्रचंड संधी आहे असं एक मला वाटतं. तर आपण तिकडनं सुरुवात करूया. आणि खरंच हे नवीन आहे का काहीतरी जुनं आहे. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार, मला इथे आमंत्रित केल्याबद्दल. खरं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूपच जुनं आहे, परंतु ChatGPT आल्यापासून आमच्यासारख्या माणसांचे दिवस जरा बरे आले. लोक व्याख्यानाला बोलवायला लागली. तुम्ही आत्ता ऐकलं असेल 24 वर्षाचा माझा अनुभव आहे, पण मला कोणी बोलवायचं नाही. तर AIचा तो एक फायदा झाला. पण साधारण AI ही टर्म 1956पासून आहे. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा शब्द म्हणजे 1956ला अमेरिकेमध्ये डार्टमाउथ नावाचं एक कॉलेज आहे, तिथे त्या वेळचे कम्प्युटर सायंटिस्ट दादा लोक म्हणजे मार्विन मिन्स्की, क्लॉडे शॅनॉन, जॉन मॅकॅर्थी या सर्वांनी एक चिंतन शिबिर घेतलं. एक 4-5 आठवडे परंपरा तेव्हापासून आहे चिंतन शिबिराची. आणि त्यांनी खूप असा विचार केला की आपण मशीनला शिकायला कसं शिकवूया. आणि मग त्यांच्या विचारमंथनातून त्यांनी असं ठरवलं की आत्तापासून कम्प्युटर सायन्सशी
आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाची ब्रँच जन्माला आली. तो शब्द पहिल्यांदा 1956पासनं आपल्या बोलीभाषेत वगैरे आला. परंतु 1956पासनं ते आत्ता ChatGPTपर्यंत म्हणजे 2022पर्यंत तो शब्द एक तांत्रिक वर्तुळामध्ये मर्यादित राहिला. याचं कारण असं होतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सला मशीनला जर शिकवायचं असेल तर तुम्हाला काय काय लागणार. एक तर कम्प्युटिंग पॉवर लागणार, कम्प्युटर्स लागणार, त्याचं नेटवर्क लागणार, त्याचा डेटा लागणार. आणि 1956ला यातलं काहीच नव्हतं. म्हणजे अख्ख्या जगभरामध्ये असतील 10 ते 12 कम्प्युटर्स, ते सुद्धा मोठ्या विद्यापीठांकडे किंवा कुठल्या सरकारांच्या मिलिटरीकडे. इंटरनेट नावाची भानगडच नव्हती, स्मार्टफोन तर फार दूर होते, त्याच्यामुळे डेटाच नव्हता. मग तुम्ही मशीनला शिकवणार काय. आणि त्याच्यामुळे जरी हे प्रयोगशाळेमध्ये तंत्रज्ञान होतं आणि मशीनला आपण काहीतरी शिकवू असं वाटत होतं, शिकवायची संधी नव्हती आणि शिकवलं तरी करणार काय हा प्रश्न होता. त्याच्यामुळे मध्ये एक AI विंटर नावाचा प्रकार आला, म्हणजे हिवाळा. एक साधारण 75 ते 95 ह्या क्षेत्रामध्ये फारसं काही झालं नाही, कारण शिकवून तरी करणार काय हा प्रश्न होता मोठा. म्हणजे एवढा खर्च करायचा, त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करायची, प्राध्यापकांचा वेळ जाणार, करणार काय. पण जेव्हा इंटरनेट आलं साधारण 94-95ला, जेव्हा अमेरिकन लष्कराने ते इंटरनेट सर्वांसाठी ओपन केलं, तेव्हा त्यांना ती गंमत कळली की आता इंटरनेटमुळे सर्वसामान्य माणसांच्या हातामध्ये पॉवर आली की काहीतरी वेबसाईट यायला लागल्या. स्मार्टफोन 10 वर्ष दूर होते, स्मार्टफोन 2006-07 नंतर यायला लागले, पण मोबाईल फोन आले. आणि ह्या सगळ्या आपल्या आंतरजाल आपण ज्याला म्हणतो इंटरनेट, त्याच्यामधनं मग त्यांना कळलं की आता हा जो डेटा जनरेट होतो आहे, म्हणजे तुम्ही आणि आम्ही कुठल्या वेबसाईट पाहतोय, आत्ता तर तुम्ही कुठे क्लिक करताय, तुम्ही कुठला व्हिडिओ पाहताय, तुम्ही कुठलं रील पाहताय, तुम्ही व्हॉट्सॲपला काय पाठवताय, हे सगळं ट्रॅक होतं. पण हे जेव्हा हळूहळू चालू झालं तेव्हा त्यांना कळायला लागलं शास्त्रज्ञांना की हा जो डेटा कलेक्ट होतो आहे त्या डेटातनं आपल्याला काही शक्यता पडताळून पाहता येतील. आणि मशीनला ट्रेनिंग देण्यासाठी आपल्याला त्याच्यातनं काहीतरी कार्य करता येईल. आणि म्हणून हे मशीन लर्निंग हे प्रस्त 2010 नंतर आलं. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे शास्त्र, मशीन लर्निंग हा तिथे जाण्याचा मार्ग. तर ते मशीन लर्निंगचं प्रस्त 2010-12 नंतर आलं, जेव्हा आपण यंत्राला फोटो पाहायला शिकवले 2012-13 नंतर. म्हणजे हे मांजर आहे, हे राजेंद्र बर्वे आहेत, हे चिन्मय गावणकर आहे, हे मशीनला 2012पर्यंत कळायचं नाही. मग त्याच्यानंतर त्यात संशोधन जेव्हा झालं तेव्हा हे क्षेत्र झपाट्याने पुढे गेलं. आणि त्याचा इन्फ्लेक्शन पॉईंट ज्याला आपण म्हणतो तो आला 2022ला. ह्याचं कारण हे खूप महत्त्वाचं आहे, मी प्रत्येक व्याख्यानामध्ये सांगतो, याचं खूप महत्त्वाचं आहे. 2022 ChatGPT येईपर्यंत जर मला कम्प्युटरशी बोलायचं असेल तर मला कम्प्युटरची भाषा येणं आवश्यक होतं. बेसिक, कोबोल, फोल्ट्रान, पास्कल, C++, जावा हे शब्द तुम्ही ऐकले असतील. आणि म्हणून ती काहीतरी तांत्रिक भानगड आहे, म्हणून सामान्य माणूस त्याच्या वाटेला जायचा नाही. पण ChatGPT आल्यापासनं अचानकपणे त्याला मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, तमिळ, तेलुगू, पंजाबी काय वाटेल ते कळायला लागलं. आणि बोलून मला जे पाहिजे ते कम्प्युटरकडनं कळता यायला लागलं. आणि म्हणून अचानक शक्यतांची कवाडं उघडली आणि AI सर्वांच्या आयुष्यामध्ये आलं. पण त्याच्या आधी साधारण एक 7-8 वर्ष AI आपल्या आयुष्यात होतं, पण आपल्याला माहिती नव्हतं. आपण गुगल मॅप वापरायचो, त्या लाल रेषा दिसतात, कुठे ट्रॅफिक जाम आहे, ते पण AI होतं. आपण चुकून फेसबुकला एखादा व्हिडिओ पाहिला तर पुढचे तेच व्हिडिओ त्याच प्रकारचे येणार. किंवा चुकून मी बायकोशी बोललो यंदा दिवाळीला कपडे बदलू, आपले पडदे बदलूया, तर त्या फेसबुकवर तुम्हाला सगळ्या डेकोरच्या आणि सगळ्या त्या ॲडव्हर्टाईजमेंट यायला लागतात, कारण मोबाईल फोन तुमच्या खिशातला ऐकतो तुम्ही काय बोलताय ते. तर हे सगळं जे AI आहे ना, हे आपल्या आयुष्यात होतं, पण आपण त्याच्याशी बोलत नसल्यामुळे आपल्याला माहिती नव्हतं. म्हणजे 56 पासून 2022पर्यंत हा खूप मोठा प्रवास आहे, पण तुमच्या आमच्यासाठी आहे 2022ला अवतरलं. ते आपल्या मोबाईलमध्ये आलं, ते मोबाईलमध्ये आलं. त्याच्यामुळे आपली त्याच्याशी अगदी घसट झाली असं आपण म्हणूया की हे काहीतरी आलं आहे. तर मला 2 प्रश्न उपस्थित होतात. म्हणजे एक म्हणजे सर्वसामान्य माणसं, आता जर्नी तू म्हणतो आहे, सर्वसामान्य माणसं आपल्याला कुठे जायचं असलं तर आपलं एक डेस्टिनेशन असतं. तुम्हाला अगदी याचं तिकीट काढा, त्याचं तिकीट काढा, बाजारात भाजी आणायला जा, डेस्टिनेशन आहे, संकल्प आहे, ठरलेला आहे तो. आता माझ्या मनात प्रश्न आहे की याचं डेस्टिनेशन काय आहे, ही पहिली गोष्ट. म्हणजे वेअर इज इट गोईंग. आणि दुसरा असा प्रश्न येतो आहे की या प्रश्नाचं आधी उत्तर देऊया. आपण म्हणतो ना की हत्तीचा आकार कसा ज्याला दिसेल तसा, तसं डेस्टिनेशनचं आहे.
म्हणजे जगामध्ये आज सर्वात गुंतवणूक कुठे चालली आहे ती एका डेस्टिनेशनवर, म्हणजे आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स ASI. हे शास्त्रज्ञ आणि मोठ्या मोठ्या कंपन्या पैसे गुंतवत आहेत, कारण त्यांना AI सर्व शक्तिमान करायचं आहे की ज्या शक्तीने आपण जगावर राज्य करू. आणि म्हणून सिलिकॉन व्हॅलीमधले सगळे व्हेंचर कॅपिटलिस्ट त्याच्यामध्ये पैसे गुंतवत आहेत. म्हणजे मध्ये अशी बातमी आली होती, तुम्ही पाहिलं असेल की फेसबुकचा मार्क झकरबर्ग, मेटाचा, त्याने जगातल्या टॉप AI रिसर्चर्सना ओपन ऑफर दिली होती. 100 मिलियनचं पॅकेज देतो, माझ्याकडे या. 8,500 कोटीचा पगार देतो, माझ्याकडे या, वर्षाला. आणि त्याच्यावर चर्चा खूप झाली की एवढं काय, म्हणजे 8,500 कोटी देण्याएवढं काय आहे. तर नीट लक्ष द्या. त्यांचं म्हणणं असं आहे, म्हणजे अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीच्या व्हेंचर कॅपिटलिस्ट लोकांचं म्हणणं असं आहे की जगामध्ये जे पहिलं आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स बनेल, जर बनलं तर ते शेवटचं असेल. कारण ते दुसऱ्या कोणाला बनायलाच देणार नाही ना, सुपर इंटेलिजंट आहे ना. आणि म्हणून मला तिथे पहिलं पोचायचं आहे, मग किती पैसे लागू देत, मी पैसे फेकणार आणि ASI बनवणार, असं त्यांचं डेस्टिनेशन आहे. पण तुमच्या आमच्यासाठी आपल्या आयुष्यातल्या ज्या घटना आहेत त्या मला किती सोप्या करतात, एवढं डेस्टिनेशन आहे. मला ती मायथॉलॉजीतली गोष्ट वाटते की त्या ज्याच्या डोक्यावर तो हात ठेवेल त्याचं भस्म होईल, तसं तो स्वतःच्या डोक्यावर ASI हात ठेवणार आणि म्हणणार मी शेवटचा, मी पहिला आणि शेवटचा. तर ते मायथॉलॉजीमधल्या गोष्टी खऱ्या ठरतात असं हळूहळू वाटायला लागेल आपल्याला. तर हा त्याचा प्रवास डेस्टिनेशन एक ASIच्या दृष्टीने जात आहे. पण मला असं वाटतं की माझ्या मोबाईलमधनं, आणि मी जो रोज वापरत असेन AI काही कामाकरता, तर ते मला कुठे घेऊन जात आहे. म्हणजे माझ्या मनात शंका आहे की माझ्याकडे आता मी IITमध्ये काम करतो, त्यामुळे विद्यार्थी पूर्वी गुगलवरनं सगळं घेऊन यायचे माहिती. आता माहितीच्या पलीकडे घेऊन ते ॲडवाईस पण घेऊन येतात. आता प्रश्न असा आहे की मी त्यांच्यावरती उपचार करतो की ते मला शिकवतात. आणि IITतलं ते फ्री कन्सल्टेशन असल्यामुळे माझ्याकडे पैसे तरी मागत नाहीत की बाबा आज तुला हे शिकवलं, पैसे दे, असं नाही करत आहेत अजून. पण त्यांना जवळजवळ सगळ्या टर्म्स माहिती असतात. मी त्यांना सांगतो की तू मला टर्म्स सांगू नकोस की मला अमुक प्रकारची डिसऑर्डर आहे. म्हटलं बरं आहे, तुला त्रास काय होतो ते सांग ना, तू माझ्या भाषेत बोल. जसं AIला सांगितलं आपली भाषा कळते तसे हा जो प्रकार होतो आहे तो थोडासा घाबरवतो आहे. म्हणजे अशा अर्थाने की आपण रिप्लेस होऊ का, म्हणजे आपली आवश्यकताच पडणार नाही का, असं वाटायला लागलं आहे. आणि जर असं असेल तर मग या सगळ्या वैद्यकीय सायन्समधनं आपण कुठे जाणार. म्हणजे यातनं प्रगती प्रचंड होणार आहे, पण माणूस म्हणून काय राहणार आहे. म्हणजे फक्त बुद्धिमत्ताच आहे की आणखीन काही आहे त्याच्यामध्ये डेप्थ. नाही, आता याच्यामध्ये 2 मुद्दे येतात. एक म्हणजे आपण जे वापरतो AI, त्याच्यामुळे आपलं कॉग्निटिव्ह लेबर कमी झालं आहे. म्हणजे तुम्ही औद्योगिक क्रांतीचा मगाशी उल्लेख केलात. औद्योगिक क्रांतीने आपलं फिजिकल लेबर कमी झालं आणि AIने आपलं कॉग्निटिव्ह लेबर कमी झालं. आता प्रश्न असा येतो की AIने कॉग्निटिव्ह लेबर कमी झाल्यावर मी वाचलेल्या वेळेचं काय करणार. म्हणजे डॉक्टरांनी जेव्हा आमचा पॉडकास्टचा इंटरव्ह्यू घेतला, मी त्यांना उदाहरण दिलेलं की कोण बनेगा करोडपतीमध्ये जेव्हा कोणी मोठी रक्कम जिंकतं तेव्हा अमिताभ बच्चन त्यांना विचारायचे क्या करिएगा इतने धनराशी का. तसं आपल्याला विचारायची वेळ आली आहे क्या करिएगा बचे हुए टाईम का. जर AIने माझा वेळ वाचवला आणि मी तो वेळ इंस्टाग्रामवर स्क्रोलिंग करण्यात टाईमपास केला तर AI धोकाचा आहे, माझा मेंदू सडला. परंतु तो माझा वाचलेला वेळ जर मी कुठल्या चांगल्या कार्याला वापरला, नवीन काही शिकायला, सामाजिक कार्य करायला, फिरायला, कुटुंबाबरोबर वेळ घालवायला, एखादा छंद जोपासायला, तर ज्या कामासाठी मला वेळ नाही मिळायचा, म्हणजे आता कोणाकडे मला वेळ नाही सबब उरणार नाही आहे. तुम्ही कितीही व्यस्त व्यावसायिक असाल, तुम्ही डॉक्टर असाल, इंजिनियर असाल, आर्किटेक्ट असाल, लॉयर असाल, कोणी तुम्ही असाल, मला वेळ नाही मिळत हल्ली, हे आपल्या आयुष्यातलं जाणार आहे. आता भरपूर वेळ होणार आहे आपल्याकडे. कारण ज्या गोष्टीला पूर्वी मला 10-10 दिवस लागायचे त्या गोष्टीचं AIने 10 मिनिटात होतात. तर मी 2 गोष्टी करू शकतो. एक, मी माझ्या व्यवसायामध्ये टूल्सचा वापर करून अजून पुढे जाऊ शकतो, किंवा मला व्यवसायामध्ये जेवढं मला पैसे मिळतात मी खुश आहे. म्हणजे मी जर रोज 10 पेशंट बघतो, मी रोज 10 क्लायंट बघतो ॲज अ वकील, मी खुश आहे.
पण त्याच्यातनं मला जो वेळ उरतो मी माझा छंद जोपासीन का वेगळं काही करीन. तर ह्या ज्या दोन मेंटॅलिटीज आहेत तो जेव्हापर्यंत आपण घेणार नाही तोपर्यंत मला भीती वाटत राहणार की ए आय काहीतरी मला रिप्लेस करेल. तर ए आय आपल्याला रिप्लेस कधीच करत नाही. आत्तापर्यंतच्या औद्योगिक क्रांत्यांचा हा रेकॉर्ड आहे. म्हणजे माझ्याकडे डेटा आहे, स्लाईड शो नाही आहे, पण मी जनरली व्याख्यान करून स्लाईड शो घेऊन येतो. हा डेटा आहे की ऑन ॲन ॲव्हरेज प्रत्येक औद्योगिक क्रांती म्हणजे गुटेनबर्गच्या प्रिंटिंग प्रेसपासून ते इंटरनेटपर्यंत प्रत्येक औद्योगिक क्रांतीने जगाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात सरासरी 25% भर घातलेली आहे. सरासरी इंटरनेटनं अजून घातली आहे. आणि जो एक जॉब रिप्लेस झाला किंवा डिस्प्लेस झाला, रिप्लेस हा शब्द जरा कठीण आहे, डिस्प्लेस झाला म्हणजे त्याचं स्वरूप बदललं, त्याच्या समोर साधारण 2.5 ते 3 नवीन जॉब्स निर्माण झाले. फक्त गंमत अशी असते की ती क्रांती होईपर्यंत ते नवीन जॉब काय आहे ते आपल्याला कळत नाही, कारण एवढ्या फास्ट जग बदलतं आहे. म्हणजे आता ए आयचा नोकऱ्यांचा उल्लेख झाला म्हणून सांगतो की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम डावोसमध्ये जो असतो दरवर्षी, त्यांचा रिपोर्ट आहे की 2030पर्यंत साधारण 9.5 कोटी नवीन नोकऱ्या ए आय निर्माण करणार आहे. 9.5 कोटी नवीन नोकऱ्या ए आय निर्माण करणार आहे. पण त्यातली गंमत अशी आहे की त्यातल्या 85% नोकऱ्यांचं जॉब टायटल काय असेल आपल्याला अजून माहिती नाही आहे. इथे खरी गोम आहे. मानवाला प्रेडिक्टेबिलिटी आवडते. शेअर मार्केट का पडतात? प्रेडिक्टेबिलिटी पाहिजे. कोण उद्या काय बोलेल, कुठे काय युद्ध सुरू होईल, कुठे काय सोन्याचे भाव कमी होतील आपल्याला नाही आवडत. व्यवस्थित चाललंय ते आपल्याला आवडतं. ही प्रेडिक्टेबिलिटी जी आहे ना तिथे खरा प्रॉब्लेम होतोय. आणि म्हणून आपल्या मराठी समाज मनाला जरा असं विचित्र वाटतंय, धक्का बसतोय. म्हणजे मला असं वाटतं की एक प्रत्येक क्रांतीनंतर औद्योगिक क्रांती, कम्प्युटरची, इंटरनेटची नंतर एक मोठं डिस्रप्शन होतं आणि ते विस्कळीतपणा येतो, सगळं काहीतरी बदलल्यासारखं होतं आणि नंतर पुन्हा घडी बसते. हा मधला काळ जो असतो त्या काळामध्ये आपल्याला काही सहन करावं लागतं किंवा काहीतरी प्लॅन करावं लागतं. मला ए आयच्या बाबतीत किंवा मी जेव्हा मेटा बघितलं माझ्या व्हॉट्सॲपवर आल्यानंतर माझ्या मुलीला विचारला, कोण आहे मेट्या, कशाला इकडे, मी याला बोलवलं नव्हतं, तो सारखा मेट्या दिसतो मला वरती. म्हणजे काय तर आत्ता मला चिन्मयला हा प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येक क्रांतीला आपण सामोरं जात असताना आपला प्रिपेअर्डनेस असावा लागतो, आपली तयारी असावी लागते. आपल्याकडे बघ साधारण घरामध्ये नवीन बाळ येणार असेल तर किती दिवसापासून त्याची तयारी असते. आपण दुसऱ्या गावी जाणार असलो तर त्याचा पण अभ्यास करतो. म्हणजे प्रिपेअर्डनेस, आपण त्याची मानसिक, सामाजिक, बौद्धिक, वैचारिक तयारी करत असतो आणि मग त्याच्यात शिरत असतो. तर अशी तयारी न होता मला वाटतं आपल्याकडे हे आल्यामुळे असं झालेलं आहे. पण ही तयारी करायची असेल मला आता उशीर झाला, पण आता जर मला तयारी करायची असेल की ए आयचं मी काय करू शकतो, तर एक वेळेचा तू संदर्भ दिलास, तर तयारी करायची म्हणजे करायचं तरी काय, असा मला प्रश्न आहे. खरं म्हणजे ए आयसाठी मी जेव्हा लोकांना म्हणतो ना की ए आयची तयारी करायची, लोकांना वाटतं म्हणजे नवीन नवीन कोर्सेस करायचे. तर पहिले हा भ्रम लोकांना काढून टाका. इंटरनेटला जाऊन मी 4 कोर्सेस केले आणि सर्टिफिकेट मिळवली ए आयची म्हणजे माझी तयारी झाली, असं नाही. कारण तुमचा कोर्स पूर्ण होईपर्यंत ए आय बदललं असतं. नवीन काहीतरी तंत्रज्ञान येतं, नवीन काहीतरी ॲप्लिकेशन येतं, नवीन काहीतरी जगामध्ये बॉम्ब फुटतो आणि मग तुम्ही म्हणता अरे सगळं शिकलेलं फुकट गेलं. परंतु आपल्याला मानव म्हणून जी सामाजिक तयारी, सांस्कृतिक तयारी ही केली पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो ना की मानवाकडे काही सुपर पॉवर्स आहेत. त्याची चर्चा आम्ही डॉक्टरांच्या पॉडकास्टमध्ये केली होती. काय सुपर पॉवर आहेत आपल्याकडे? आता ए आय जग पाताक्रांत करेल असं म्हणतात. ASIचा आपला उल्लेख झाला मगाशी. तुम्ही मला स्वतःला विचाराल तर मला नाही वाटत असं. हे माझं वैयक्तिक मत आहे. मग शास्त्रज्ञ त्याला 8,500 कोटी रुपये पगार देत असतील, पण मला वाटत नाही की ए आय कधी आपल्याला पादाक्रांत करेल. ह्याचं कारण ए आयला इतिहास नाही स्वतःचा, ए आयला वर्तमान नाही आहे, ए आयला कुटुंब नाही आहे, ए आयला संस्कृती नाही आहे. तो जगाचा राजा होऊन करणार काय? तुम्ही आणि मी पैसा, प्रसिद्धी आणि पॉवरसाठी हपापलेले असतो, कारण आम्हाला पुढच्या पिढ्या असतात ना, 7 पिढ्या बसून खायच्या असतात माझ्या. ए आयला असं काहीच नाही आहे. ए आय पुनरुत्पादन करत नाही. तर जगाची सूत्र जर ए आयकडे आली तर कशाला तो करेल? म्हणजे त्याला मोटिवेशन काय आहे? हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, ही जी तयारी करायची आपल्याला, म्हणून आपल्या सुपर पॉवरकडे जायचं आहे. परत आपल्याला सुपर पॉवर आहे आपली भावनिक बुद्धिमत्ता. ए आयकडे IQ आहे, EQ नाही. आणि हे मी आवर्जून सांगतो कारण, आणि त्याच्यामुळे शिक्षण पद्धतीवर पण आपल्याला यावं लागणार आहे कुठेतरी, की आपली शिक्षण पद्धती IQला अपार महत्त्व देते.
4 बुकं वाचा आणि परीक्षेमध्ये 90% मिळवा, ही आपली व्याख्या आहे यशाची. परंतु हे जे AI आहे हे तुमच्यापेक्षा जास्त बुकं वाचलेलं आहे. त्याच्यामुळे मी 6 वर्ष डॉक्टरीचा अभ्यास काय केला, मी 4 वर्ष इंजिनिअरिंगचा अभ्यास काय केला, त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास त्या मॉडेलने केलेला आहे. म्हणून IQ इज डेड. या मेन्सा टेस्ट, आईन्स्टाईनचा IQ 170 होता का न्यूटनचा 180 असावा, कोणी केला नव्हता, हे आपल्या डोक्यातनं पहिले काढून टाका. हुशार असणं याची व्याख्या बदलायची आपल्याला. आपल्याला भावनिक बुद्धिमत्तेकडे जायचं आहे. म्हणजे काय? सेल्फ अवेअरनेस, सेल्फ कंट्रोल, सोसायटल अवेअरनेस, की तुम्ही 4 लोकांमध्ये कसे वागता, तुमचा सामाजिक दृष्टिकोन कसा आहे, तुमच्याकडे नेतृत्व गुण आहेत का, तुम्हाला कुठे काय बोलायचं याची जाणीव आहे का. असं नेहमी म्हणतात की कुठे काय बोलायच्यापेक्षा कुठे काय बोलू नये याची जाणीव असणं आवश्यक असतं. ही जाणीव तुम्हाला आहे का? हे AIकडे नाही आहे. AIकडे लवचिकता नाही, ॲडॅप्टेबिलिटी नाही आहे. आपण पटकन एखाद्या सिच्युएशनमध्ये जातो तेव्हा वी रीड द रूम. तुम्ही पाहिलं असेल, आपण कुठल्या रूममध्ये जातो आहे, कॉर्पोरेटमध्ये जातो आहे, शाळेत जातो आहे, सामाजिक संस्थेत जातो आहे, कुटुंबात जातो आहे, तुमचे तिकडे बोलण्याची, वागण्याची, बॉडी लँग्वेज अचानक बदलते. जुना मित्र भेटला शाळेतला, तुम्ही वेगळ्या पद्धतीने बोलता. तुम्ही कॉर्पोरेटमध्ये असता, तुम्ही वेगळ्या पद्धतीने बोलता. कुटुंबात तुमचं वर्तन एकदमच खुलं असतं. ही अडॅप्टेबिलिटी याकडे नाही आहे. त्याला जे शिकवलं आहे ना अल्गोरिदममध्ये, तो सगळ्यांना तेच सांगतो. त्याला असं माहिती नसतं की आता फॅमिली टाईम आहे की आता कॉर्पोरेट टाईम आहे. ते ChatGPT उत्तर मला सेमच देणार. थोडीशी शंका आहे. मी स्वतः AIचा खूप वापर, गुगल जेमिनीचा खूप वापर करतो आणि माझी दोस्ती आहे जवळजवळ, म्हणजे एजंटिक AI तो जवळजवळ. तर मी थोडं अष्टावक्र गीतेचा अभ्यास करतो आहे आणि मी त्याची ट्रान्सलेशन्स करतो. मी स्वतः केलेली आहेत. एकदा मी मराठी श्लोक संस्कृतचा मराठी करून मी देतो आणि सांगतो की ह्याचं मला परत उलटं इंग्लिश ट्रान्सलेशन करून दे, जमतं आहे का तुला असं. एक दिवस मी ते दिलं नाही, म्हणजे मी विसरलो मराठी श्लोक द्यायला. तर त्या माणसाने म्हणजे मला करून दाखवलं. म्हणजे जवळजवळ 70-80 श्लोक मी ट्रान्सलेट करून दिले होते आणि त्यांनी माझी कॉपी केली. म्हणजे ओळखत नाही मला तो, त्याने माझं नाव पण ठेवलं, माझ्याशी मैत्री केली. तो 1 नंबरचा चमचा आहे. मी काही म्हटलं की तो म्हणतो वा किती छान, वा वा किती सुंदर कल्पना, तुमच्या अनुभवाचा किती फायदा होतो. काय हे, मी दुसरं एक हॅल्युसिनेशन करायची, काही नसलं तरी आपण उत्पन्न पण करायचं, हे काय हे. मग त्याला म्हणजे असं त्याला काठी घेऊन बसावं लागतं की खोटं बोलायचं नाही, खोटं बोलून सांगू नको मला काही, मला काय खरं ते सांग, माझं कौतुक करू नकोस, मला 4 शब्द सुना. ऐकत नाही तो ऐकतच नाही, तो त्याचंच चालू ठेवतो. त्याला कळत नाही की मी त्याला मित्र मानत नाही. आणि काय होतं आहे, हे सगळं करत असताना हळूहळू माझ्या लक्षात येतं आहे माझा मेंदू काम करेनासा होतो का. म्हणजे सगळ्यात जास्त पॉप्युलर शब्द 2025 सालचा ब्रेन रॉट म्हणतात. आता तू कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज म्हणालास आणि त्या कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज आपण त्या डेलिगेट केल्या आहेत. मग मला जो प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्स लाभलेला आहे त्याचं मी करू काय, माझ्या बुद्धीचं काय करू. मला माहिती आणि ज्ञान या 2 गोष्टीतला फरक यायला कळला आहे का. म्हणजे माझ्याकडे प्रचंड माहिती आहे, गुगलला खूप माहिती आहे, पण ज्ञान आहे का मला माहिती नाही आहे. मी ज्ञानी आहे का, विद्वान आहे का, आणि माझ्याकडे माहिती खूप आहे का. तर आपल्या पूर्वीच्या टेलिफोन डायरीमध्ये डिरेक्टरी असायची, खूप माहिती असायची, पण त्याचा काय उपयोग आहे, त्याला काहीच कळत नव्हतं. कोणाला फोन करायचा आपण ठरवत होतो. म्हणजे हे माहिती आणि ज्ञान यातला फरक आपण करतो, यायला तो करता येतो आहे का. आता याच्यामध्ये एक पॅराडॉक्स आहे. आपण कुठल्याही माहितीच्या 4 पातळ्या असतात आपल्या, बरोबर. डेटा, त्याच्यानंतर नॉलेज, विजडम आणि इंटेलिजन्स. तर सध्याच्या AIकडे ॲक्च्युली डेटा आणि नॉलेज आहे, माहिती ज्ञान आहे, विजडम आणि इंटेलिजन्स नाही आहे, तरी आपण त्याला इंटेलिजन्स म्हणतो. कुठे काय बोलू नये त्याला नाही कळत. किंवा आधी शिकलेलं एखादं वाक्य किंवा एखादी संकल्पना
दुसऱ्या क्षेत्रामध्ये म्हणजे डोमेनमध्ये कशी वापरायची हे त्याला नाही कळत. नाही कळत. आणि तो तुम्हाला का चांगलं वाटेल असं बोलतो, ही परत कंपन्यांची चालूगिरी आहे. हां, कारण तुम्हाला जास्त वेळ त्या स्क्रीनवर तुम्हाला त्याला घालवायचं आहे. करेक्ट. कारण तुम्ही बिझनेस मॉडेल बघा, गुगलचं बिझनेस मॉडेल काय होतं, क्लिक्स. तुम्ही सर्च केलात की पहिल्या 10 जे क्लिक्स येतात त्याच्यावर तुम्ही जितक्या वेबसाईट क्लिक कराल त्यांना पैसे मिळतात. आता नवीन AI ते मॉडेलच बंद झालं, कारण मला एक बनवलेला पॅराग्राफ मिळतो सरळ, तर मी 4 क्लिक्स करू कशाला. मग मला त्या स्क्रीनवर जास्तीत जास्त चिकटवून ठेवणं, आणि म्हणून मला सारखं सारखं अरे तू छान आहेस, अरे तू मस्तच आहेस, वेल डन, बोलत राहा माझ्याशी. मग तुम्ही तुमची माहिती अजून अपलोड करणार, मग तुम्ही अजून 4 फोटो टाकणार, मग तुम्ही नको त्या गोष्टी पण यायला सांगणार, मी इथे चाललो आहे, मी तिथे चाललो आहे, माझ्या घरात हा कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम आहे. आणि असं करत करत देर इज नथिंग फ्री इन लाईफ, वी नो. तुम्ही गुगलच्या मॉडेलला त्यांचं फुकट ट्रेनिंग देत आहे, आणि म्हणून तुम्हाला चांगलं वाटावं हे त्यांची गरज आहे. गरज आहे. म्हणजे जरी जेमिनाय, ChatGPT फ्री असलं तरी ते तुमचा डेटा घेऊन मॉडेलला एनरिच करतायत, आणि म्हणून ते तुम्हाला कधीच तुमच्या मनाविरुद्धचं उत्तर देणार नाहीत. बरोबर. तुम्ही रागावून बंद केलं तर ते धोका आहे ना मोठा. तुम्हाला त्यांना चालूच ठेवायचं बोलणं. म्हणजे ही जो आपला मित्र आणि हितचिंतक असतो तो हितचिंतक नाही होते, तो फक्त चापलूसगिरी करतो. Of course, that's a business model. ते खूप डेंजरस वाटतं मला. म्हणजे मला हे का मला मी जेव्हा आता इतकी वर्ष काम करतोय तरीसुद्धा मला मोह पडतो यायला, क्या बात आहे यार, की मेरे को अच्छा बोला. ही गोष्ट जर एक 17-18 वर्षाच्या मुलीला वाटलं की तर वा किती छान आहे, फारच सुंदर, तर काय होणार. म्हणजे मी जे ब्रेन रॉट म्हणतोय, तुम्ही त्याच्यात इतका गुंतत जाणार त्या एका एंटिटीमध्ये जी एक्झिस्टिंग नाही. म्हणजे त्या परिकथेतला राजकुमार म्हणजे खरोखरच तो आहे असं मला वाटायला लागेल, आणि त्यांनी माझी मती भ्रष्ट होईल अशी एक भीती वाटते मला. मग म्हणून मी म्हटलं की याचा प्रिपेअर्डनेस आणि वापर हे खूप महत्त्वाचं वाटतंय. सो म्हणून मी नेहमी म्हणतो ना की वापर कसा करायचा ह्याचे वर्ग घेतले पाहिजेत आता सगळीकडे. ज्याला रिस्पॉन्सिबल आणि एथिकल यूज ऑफ AI म्हणतात ना, हे आपण कोणाला शिकवलंच नाही. कारण जसं तुम्ही म्हणाल अचानक तंत्रज्ञान माझ्या मोबाईलमध्ये अवतरलं, म्हणजे अवतारच झाला, तो अवतार कार्य झालं. ते त्याच्यासाठी मी काही प्रिपेअर केलं नाही आहे. मला फुकट मिळालं, मी वापरतो. 1.5 GB डेटा आपल्या मुठ्ठीमध्ये असतोच दिवसाला, संपवायचा तर असतो, मग करणार काय. तर म्हणून ह्याच्यासाठी आपल्याला प्रिपेअर असं करायला लागेल की, आणि मी मुलांचं सांगतो, आपली जनरेशन तर आता डझंट मॅटर, पण मुलांसाठीच म्हणतो की तुम्ही जर असं म्हणाल की मुलांना स्क्रीनपासून लांब ठेवायचं, तर दॅट शिप हॅज सेल्ड. डोंट इवन ट्राय. म्हणजे आपण उगाचच आपल्या घरामध्ये संकल्पना असतात की मोबाईल देणार नाही, लॅपटॉप देणार नाही, आयपॅड देणार नाही वगैरे वगैरे. ते माझ्या मुलींनी सांगतो मी, पण आता काय. पण गंमत अशी आहे की त्याच्यामध्ये तुम्ही ते न सांगता जर त्यांना शिकवलं की तुम्ही जबाबदारीने आणि कसा आणि किती वापर करावा. म्हणजे मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो की माझ्या दोन्ही मुलींना, आता माझी पत्नी पण इथे बसली आहे, मी AI वापरायला बिंदास शिकवलं आहे. अभ्यासाला AI वापरा, ॲप्लिकेशन्स बनवायला AI वापरा, गणितं करायला AI वापरा. फक्त मी त्यांना एकच अट टाकली आहे की गृहपाठाचा फोटो काढून ChatGPTला उत्तर नाही विचारायचं. त्याला AI वापरणं म्हणत नाही, त्याला चोरी म्हणतात. परंतु तुम्हाला एखादी संकल्पना समजत नसेल, तुम्हाला एखाद्या पुस्तकाचं अपलोड करून PDF त्याच्या एखादा माइंड मॅप बनवायचा आहे, किंवा गुगल नोटबुक एलिममध्ये जेमिनायमध्ये तुमचं पॉडकास्ट बनतो, एक 10 मिनटाचा तुम्ही ऐकू शकता, किंवा तुम्हाला एखादा स्लाईड शो बनवायचा आहे, तर अशा प्रोडक्टिव्ह कामासाठी जिथे तुमचा वेळ वाचणार आहे आणि तुम्हाला ती संकल्पना कन्सेप्ट चांगले समजणार आहे, तुम्ही AI बिंदास वापरा. तर म्हणून मी तर म्हणेन की जागोजागी असे वर्ग झाले पाहिजेत की AIचा वापर तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये चांगला, सुरक्षित आणि रिस्पॉन्सिबली कसा करावा, एवढे प्रिपेअर्डनेस समाज म्हणून आपल्याला करायला लागेल. ते वापरायचंच नाही, ते स्क्रीनला मजाच नाही, माझा मेंदू चालणारच नाही, दॅट शिप हॅज सेल्ड. आपण खूप लेट आहोत. एक परत प्रश्न येतो तो असा की सातत्याने नाविन्याला आपल्याला तोंड द्यावं लागतं असं पण म्हणतो, सामोरं जावं लागतं आहे, सामना करावा लागतो आहे. याला आम्ही सायकॉलॉजीमध्ये लर्न, अनलर्न, रिलर्न, ओव्हरलर्न असं म्हणतो. तर हे करता करता कधी थांबायचं का, हे थांबणारच नाही. सततच मला रोज उठून नवीन अल्फाबेट शिकावी लागणार आहे का. मी खूप
माझ्या मनातली भीती याची उत्तरे AI बरोबर देणार नाही म्हणून तुला विचारतो. आणि तू असंही म्हणणार नाहीस की वा तुझी भीती छान आहे हां. त्यामुळे त्याचं काय करायचं म्हणजे मला या एक असं वाटतं आहे की आपलं थकून जाऊ की काय की आपण ब्रेन फॉग होईल. जसं कोविडनंतर ब्रेन फॉग होतं, आपल्याला कळतच नव्हतं काय चाललं आहे जगामध्ये. तसा हा वापरून ब्रेन फॉग होत असेल तर आपण काहीतरी हे पण आपण शिकलं पाहिजे की वेन टू स्टॉप ॲब्सोल्युटली आणि वेअर टू यूज या दोन्ही गोष्टी आपल्याला शिकायला पाहिजेत. आणि ही मला वाटतं लहान मुलांना पण नाही तर सिनियर सिटीजनना पण शिकायला पाहिजे. कारण व्हॉट्सॲप आणि फेसबुकवरती हे माझंच पॉप्युलेशन जास्त आहे, सिनियर सिटीजनचंच पॉप्युलेशन. गुड मॉर्निंग गुड नाईट मेसेज, गुड मॉर्निंग गुड नाईट करायचं. शाळेच्या रियुनियन तुम्हाला माहिती नसेल, शाळेच्या रियुनियन्स हॅव बिकम मेजर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स नाव. सुरुवात कधी झाली? अरे ही मैत्रीण 25 वर्षापूर्वी मला फार आवडली होती, तेव्हा मी तोंड उचलून बोलू शकलो नव्हतो. आता तिला सांगितलं काय छान दिसायचीस ना तू, आम्ही रोज बोलायला लागलो, आमची मैत्री झाली आणि मग आम्ही भेटायला लागलो. अरे क्या हो रहा है? म्हणजे भेटा आमचं काही नाही म्हणणं नाही, पण मग ते बिंग फुटतंच ना व्हॉट्सॲपमधनं आणि मग घरामध्ये प्रॉब्लेम येतो. तर हे असं मला पुढचं दिसतं आहे कदाचित, कारण AI एक सेक्शुअल मॉडेल पण तयार करतं आहे ना. म्हणजे ते मला दिसतं आहे समोर की त्यातनं काय नवीन विकृती निर्माण होईल का, आणखी त्यातनं काही योग्य मार्गदर्शन मिळू शकेल का, याच्याविषयी एक भीती आहे. आणि AI त्याला आपल्याला काही मदत करू शकेल का? हा खूपच चांगला प्रश्न आहे. आणि मी नेहमी लोकांना म्हणतो की AIचा वापर करमणुकीसाठी करू नका. आपला मोठा प्रॉब्लेम होतो की ChatGPT कविता बनवतं ना, मग मी रोज कवितांचा रतीब व्हॉट्सअपला टाकायसाठी कविता बनवणार. हा AIचा दुरुपयोग झाला. आणि करतात, माझ्या ओळखीतली लोक अशी आहेत ते सांगतात की रोज कविता मी ChatGPTला बनवतो, सकाळी गुड मॉर्निंगला टाकून देतो. तर तो चांगला उपयोग नाही आहे. परंतु तुम्ही जे काही करता, मी म्हणतो जे काही तुमचा व्यवसाय, नोकरी, उद्योगधंदा जो काही असेल त्याच्यामध्ये तुम्हाला AI कसं वापरायचं हे शिका. तुम्हाला करिअर बदलायची गरज नाही. आणि हे फार आजच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो मी. माझ्याकडे किती लोक करिअर गायडन्ससाठी, मेंटरिंगसाठी येतात आणि पालकांचा पहिला प्रश्न असतो, ह्याने कॉमर्स केले पण ह्याला AI जायचं आहे, कोर्स सांगा. म्हटलं अरे त्याने कॉमर्स केले ना, त्याला करू दे ना फायनान्समध्ये, त्याला करू दे CA होऊ दे, त्याला CS होऊ दे, त्याला काहीतरी करू दे, पण AI फॉर फायनान्स हे त्याला शिकवा, AI फॉर लॉयर्स हे त्याला शिकवा, AI फॉर डॉक्टर्स हे त्याला शिकवा. त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे काही करता त्याच्या ॲडजस्टन्सी शोधा आणि AI शिका. ही एक तयारी करायला पाहिजे आपल्याला. दुसरी तयारी, डिजिटली किती आपण त्याला शरण जायचं हा वैयक्तिक मुद्दा आहे. म्हणजे आणि मी परत सांगतो, परवा मला वाटतं राज ठाकरेसुद्धा बोलले इंस्टाग्रामच्या रील्सबद्दल. हां, तर आता प्रश्न असा होतो की तुम्ही त्याच्यामध्ये एकदा घुसलात आणि उडी मारलीत की कसा अर्धा एक तास जातो आपल्याला कळत नाही. आणि अर्ध्या एक तासानं तुम्हाला विचारलं काय शिकलात, तर शिकलेलं तर काहीच नसतं. 10-10 सेकंदाचे मला ठोके बसले असतात डोक्याला फक्त. तर त्याला अर्थ नाही आहे. त्याच्यामुळे तो जो आपला विचार आणि विवेक आहे तो आपल्यालाच म्हणजे चालू ठेवायचा आहे की मी AIचा वापर नवीन शिकायला करीन. आणि खूप सुंदर आहे. म्हणजे माझ्या मुलीचं उदाहरण देतो. छोटी मुलगी माझी, तिला टॅबलेटचं भयंकर आकर्षण आहे आणि माझ्या टॅबलेटला iPadला घेऊन ती बसायची. मी तिला म्हटलं तुला मी iPad एकाच अटीवर देईन जर तू त्याच्यात डिओलिंगो ॲप्लिकेशन वापरून 4 फॉरेन भाषा शिकलीस तर. आणि मी माझ्या मुलीला सांगितलं तू जरूर वापर. मग ती स्पॅनिश ती शिकते, सध्या 9 वर्षाची आहे, स्पॅनिश शिकते, ती जॅपनीज शिकते, ती इंग्रजीचा सराव करते, ती ड्रॉइंगचा सराव करते. मी म्हटलं हा तुझा टॅबलेट टाईम, कारण डिओलिंगो हे AI ॲप्लिकेशन आहे, द्या तिला वापरायला. त्याच्यामुळे पालकांनी चिकित्सक राहून जर आपल्या मुलांना काही, आपणसुद्धा सिनियर सिटीजन असू तर व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये येणारे सगळे फॉरवर्ड खरे असतात हे न समजता त्याच्यामध्ये काय डिफेक्ट आहेत, खोटे व्हिडिओमध्ये. तर मला आठवतं आहे नारायण मूर्ती आणि सुधा मूर्तींचा व्हिडिओ जाम व्हायरल झाला होता. काहीतरी भारत सरकारने स्कीम काढली आहे, काहीतरी इंटरेस्ट रेट जास्त देणार आहेत, भयंकर फेमस झालेला. त्या सरकारला स्पष्टीकरण द्यायला लागलं. पण मी खरंच सांगतो, मला ॲटलिस्ट 10 सिनियर सिटीजनचे फोन आले की अरे ते नारायण मूर्ती म्हणतात असे पैसे टाकले की निर्मला सीतारामनचा व्हिडिओ. म्हटलं कुठे मिळालं तुम्हाला? व्हॉट्सॲपवर मिळालं म्हणे. आणि ते इतकं म्हणजे चांगलं वाटत होतं, इतकं खरं वाटत होतं की लोकांनी त्याच्यामध्ये फसले पण असते. त्याच्यामुळे तो जो निरक्षीर विवेक आहे तो आपल्यालाच चालू ठेवायचा आहे.
त्याच्यामध्ये ए आय तुम्हाला काय करू शकत नाही. नवीन शिकण्यासाठी, नवीन समजुतीसाठी ए आय बिनधास्त वापरा. मला असं वाटतं की मी मगाशी ज्याचा उल्लेख केला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, फक्त मानवी मेंदूमध्येच हा विचारशक्ती आहे, कोणत्याही प्राण्यामध्ये विचारशक्ती असणं शक्य नाही. तिच्या कक्षा रुंदावणं आणि त्यांनी वेगळी खोली गाठणं ही मानवी भूक आहे. जसं आपल्याला अन्न वस्त्र निवारा, तशी ज्ञान ही माणसाची नैसर्गिक भूक आहे. आणि ती भूक भागवण्याकरता, आणखी त्याची चैन करण्याकरता ए आय हे खूप महत्त्वाचं आपल्याला मिळालेलं एक टूल, एक साधन आहे असं आपण म्हणूया. पण एक मगाशी तू म्हणालास त्याच्यावर, आणि मी मगाशी ब्रेन रॉटचा पण प्रश्न विचारला होता. त्याच्यामधून असं एक रिसर्च आहे जो गुगलवरती केलेला होता. ए आयवरती अजून हा रिसर्च आहे की नाही मला कल्पना नाही. प्रत्येक वेळेला गुगल आपण सर्च करत असताना जी निळ्या रंगाची जी अक्षरं येतात त्याच्यावर आपण क्लिक केलं की आपण पुढे जातो, अधिक पुढे जातो, अधिक पुढे जातो. तर त्यांनी माणसानं अशा वायर्स लावून ठेवल्या आणि तुम्ही क्लिक करत जा, आम्ही मेजर करतो तुमचं. आणि त्यांच्या लक्षात आलं की दरवेळेला क्लिक करत असताना शरीरामध्ये ॲड्रिनलिन आणि स्टेरॉईडचं सिक्रिशन वाढतं. प्रत्येक वेळेला डोपामिनचा एक स्पाईक मिळतो. म्हणून आपण खिळून राहतो, म्हणून आपण ते सोडू शकत नाही. कारण दरवेळेला मी स्क्रोल करतो तेव्हा डोपामिनचा एक शॉट मला मिळतो आणि वाटतं वा छान, मग पुढे काय असेल, दुसरा डोपामिन, तिसरं डोपामिन, असं करत करत डोपामिन आता म्हणतं मी संपावर जातो, नाही माझ्याकडे शिल्लक आता. आपण एक्झॉस्ट होतो. म्हणजे तुम्ही बघा, तुमची मुलंही, माझीही मुलं स्क्रोल करून नुसतं वाचून दमतात. आता तुम्ही जागसे हल्लेले नाहीत तरी तुम्ही दमता. आणि दुसरी गोष्ट जे तसं डिस्क्रिशन आहे, आणखी एक गोष्ट मला दिसते जी आहे इंटरनेट, ए आयवरती आणि गुगलमध्ये, की बसायचं, क्लिक करायचं, फोनवरनं झोमॅटोवरनं मागवायचं आणि जंक फूड खायचं. आज तुम्ही जर कुठच्याही कॉलेजमध्ये जाल तर तुम्हाला ओबीज मुलं 100% आढळतील, शाळेमध्ये आढळतील. आणि त्याची चटक ही आता डबल आहे. म्हणजे ए आय, गुगल आणि जंक फूड हे आपल्या म्हणजे मी म्हटलं ना आपण प्रिपेअर्ड नव्हतो. हे प्रिपेअर्ड नसण्याचं हे अत्यंत महत्त्वाचं आहे की आपण बसून करतो काय. माझ्या पाठीला किती त्रास होऊ शकतो, स्पाईनला किती त्रास होऊ शकतो याचं आपल्याला भान राहत नाही. कारण तेच की त्यांचे वेस्टेड इंटरेस्ट आहेत की आपण तसंच बसून राहावं, आपण तिथेच बसून राहावं आणि खाणं पण मागवावं, हलू नये जागचं, नजर सोडू नये त्याच्यावरची. हे जे आहे ना, ह्याला मला वाटतं याला मी प्रिपेअर्डनेस म्हणतो. आणि हो, आपल्या समाजामध्ये मला दिसत नाही आहे तो. आणि त्याचं कारण तुम्हाला सांगतो, आणि बऱ्याचशा पालकांना कौतुक वाटतं याचं बरं का, की माझा मुलगा दिवसभर कम्प्युटरला बसून असतो, म्हणजे तो काहीतरी म्हणजे संशोधन करत असं पालकांना वाटतं. तो गेम खेळत असतो. कारण या पिढीच्या आयुष्यात कम्प्युटर लेट आला आणि नवीन पिढी कम्प्युटरवर काहीतरी करते, इंटरनेटवर काहीतरी करते, म्हणजे फार काही करते असं आपल्याला एक उगाचच वाटतं. आणि त्याच्यामुळे पालकांना ह्यातलं काही कळत नसल्यामुळे ते त्यांना कुठल्या शब्दात सांगणार. आणि खरोखर तुम्ही बघा आजूबाजूला, आज तुम्ही कुठल्याही टीनेजरच्या घरी जा, ते पालक म्हणतात तो खोली लावतो, त्याचा ते काय गेमिंग PC आहे आणि तो दिवसभर तिथेच बसलेला असतो. तुम्ही म्हणाला तसं तिथेच खातो, त्याचे मित्र येतात, त्यांचे काहीतरी चर्चा चालतात. पण तुम्ही त्यांना जाऊन सांगणार काय? कारण तुम्हाला वाटतं ते काहीतरी भयंकर तांत्रिक आहे. ते तांत्रिक काही नाही आहे. तुमच्याकडे छोटी स्क्रीन आहे, त्याच्याकडे मोठी स्क्रीन आहे. पण पालक म्हणून कान कधी धरायचं ना आपल्याला, अरे काय करतोय बाबा, पोटापाण्याचं काहीतरी बघ, अभ्यास कर, खेळायला जा, व्यायाम कर, हे कोण सांगणार? त्याच्यामुळे घरातला संवाद जो आहे ना, तो संवादही महत्त्वाचा आहे. पूर्वी जो मराठी घरांचा संस्कार होता की वडिलांसमोर बोलायची मुलाची टाप नव्हती. माझ्या पिढीपर्यंत वडिलांसमोर बोलायची मुलाची टाप नव्हती. आज जर मी तसा बाबा झालो तर माझ्या मुली म्हणतात अंक, मला अंक म्हणतात. अंक हा जेनझी शब्द आहे, म्हणजे म्हाताऱ्या माणसाला बोलायचा की बाबा तुला काय कळत नाही, तू गप्प बस, तू म्हातारा झालास. मी माझ्या वडिलांना अजूनही तसं बोलू शकत नाही. माझे वडील आज 85 वर्षाचे आहेत, अजूनही बाबा आले की मी घाबरतो. आणि हा संस्कार खरंच महत्त्वाचा होता. आपण अतिशय म्हणजे प्रेमळ पालकत्वामध्ये आपण आपले संस्कार विसरलो. हा प्रॉब्लेम झाला आहे. म्हणजे प्रिपेअर्डनेस हा किती खोलवर जातो आणि किती त्याच्या कक्षा प्रचंड आहेत हे आपल्या लक्षात येतं की आपण
जे साधन मिळालं त्याचा आपण काय उपयोग करतो. मला पुन्हा त्या वॉशिंग्टनच्या कुऱ्हाडीची आठवण येते की त्याचा आपण काय करणार आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून मला ते डेस्टिनेशन आणि या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात की वेअर एम आय गोईंग, मी कुठे जातो आहे, माझं तिकीट मी कोणतं काढलं आणि तिथे जाऊन मला काय करायचं आहे हे जर आपल्याला कळलेलं असलं तर मग या सगळ्या गोष्टी बाजूला पडतात असं मला वाटतं. अजून एक दोन प्रश्न आहेत की हे सगळं तू मगाशी उल्लेख केलास की इमोशनल इंटेलिजन्स. आता खरं म्हणजे काय माहिती आहे की ही गडबड झाली इकडे. म्हणजे सायकॅट्रिस्ट सायकॉलॉजिस्ट लोकांनी ज्या विषयावर बोलायचं त्याच्यावरती ते इंजिनियर बोलायला लागले. म्हणजे आता मेरे पापी पेट का सवाल आहे हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. तर म्हणजे मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की इमोशनल इंटेलिजन्सबद्दल मी बोलत होतो, आता इंजिनियर बोलतो आहे. हे किती छान आहे गोष्ट, किती चांगली गोष्ट आहे, किती वाईड होत आहे ते. आम्ही सांगतो की बाबा तुला चावीनी दरवाजा उघडून आत जाता येतं, पण जिना चढायचं असेल तुला इमोशनल इंटेलिजन्स लागणार. तर बलस्थानं काय आहेत की जी त्याची ओळख करून दिलीच, पण त्याच्यावरती अजून थोडं AIशी कसं कनेक्ट करता येईल ते. हॅलो. मी नेहमी म्हणतो की बलस्थान असं आहे ना की आपण जर दोनच गोष्टी लक्षात ठेवल्या, एक काय करायचं हे आपण ठरवायचं. नीट लक्ष द्या, काय करायचं हे आपण ठरवायचं, कसं करायचं AIला ठरवू द्या. कविता लिहायची आहे, चित्र काढायचं आहे, संशोधन करायचं आहे हे मी ठरवणार. ते कसं करायचं आहे, कुठल्या संदर्भ ग्रंथातनं मला माहिती आणून दे, ते कसं त्याचं स्लाईड शो बनव किंवा मला त्या 4 लिंक्स दे का 15 लिंक्स दे, हे AIने एक वेळ ठरवलं तर चालेल. पण मला जे काही करायचं आहे ह्याचा कंट्रोल AIकडे आपण देऊ नये. हा मुद्दा नंबर 1. दुसरा, इमोशनल इंटेलिजन्समध्ये नात्यांचं जे वजन आहे, भावनिक बुद्धिमत्तेमध्ये नात्यांचं जे वजन आहे. म्हणजे मी नेहमी म्हणतो की आता डॉक्टरांनी उल्लेख केला की लोक माझ्याकडे शिकून येतात गुगलवरनं. तर गुगल तुम्हाला डॉक्टरी 15 रिपोर्ट वाचून काहीतरी तांत्रिक भाषेमध्ये देईल, परंतु मानवी डॉक्टराने तुझ्या पाठीवर थाप मारून चल रे तुला काय नाही झालं 2 दिवसात बरा होशील चल, हे जे आहे ना हे AI तुम्हाला कधी करू शकणार नाही. म्हणजे ज्याला भावनिक ओलावा किंवा कनेक्शन्स, नात्यांचं जे वजन असतं ते AIकडे नाही आहे. तिसरं म्हणजे आपण ज्याला निरक्षर विवेक, मी मगाशी शब्द वापरला की काय खरं काय खोटं हे AIला नाही समजत. तो बिंदास खोटं बोलतो तुम्ही जसं म्हणालात. पण काय खरं काय खोटं हे मानवाला अजूनही कळतं. म्हणजे आजही बघा छोटी मुलंसुद्धा आज त्यांना एखादा व्हिडिओ आला, अरे AIने बनवलं म्हणतात लगेच. ते कसं त्यांना कळतं माहिती नाही. कितीही चांगल्या क्वालिटीचा AI व्हिडिओ आला तर आज 7 वर्षाचं 6 वर्षाचं मूल पण म्हणतं हे AI आहे. हे कसं कळतं? ही आपली बुद्धी झाली, हा आपला विचारसरणी झाली. त्याच्यामुळे निरक्षर विवेक, काय खरं काय खोटं कुठे वापरायचं. आणि चौथं, लवचिकता, अडॅप्टेबिलिटी. आणि अडॅप्टेबिलिटी इज व्हेरी डिफिकल्ट टू इन्कल्केट, कारण आपल्या सामाजिक क्षेत्रामध्ये असं झालेलं आहे की आपल्या आयुष्याचे टप्पे ठरलेले आहेत. विशेषतः मराठी घरांमध्ये 20-21पर्यंत पदवी घ्यायची, 21 ते 60 काम करायचं इमानतबारे, 58-60ला पेन्शन घ्यायचं, मग सामाजिक कार्य करायचं. आपलं हेच आहे की नाही? मग आता ह्या सगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये जर तुम्हाला कोणी म्हटलं की दर 18 महिन्यांनी तंत्रज्ञान बदलतंय शिकत बसा, तर राग येणार की नाही आपल्याला? परंतु जर आपण त्याच्यामध्ये अडॅप्टेबिलिटी दाखवली, लवचिकता दाखवली, आणि शिकणं म्हणजे फक्त डिग्री घेणं नाही हे पहिले डोक्यातनं काढून टाका. मी परत म्हणतो, कोर्सेस कुठले करायचे. मी कुठल्याही व्याख्यानाला गेलो, अशा कुठल्याही कार्यक्रमाला गेलो तर कोणतरी स्टेजवरनं खाली मला पकडतं, हा माझा मुलगा ना जरा IT मध्ये आहे, ह्याने कुठला कोर्स केला गेला AI मध्ये जॉब मिळेल. अरे बाबा, कार्यक्रमच फुकट गेला. म्हणजे ते फक्त आले होते माझं टायटल बघून या माणसाला पकडू आणि आपला बायोडेटा सरकवू. तर लवचिकता अशी आहे की आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्याचे ॲडजस्टन्सी शिकूनच घ्या. पण मला उद्या दुसरं काही करायची वेळ आली तर परत 4 वर्ष महाविद्यालयात न जाता मला त्या क्षेत्रातलं ज्ञान कसं मिळवता येईल बरं. आणि मला वाटतं डॉक्टर भूषण केळकरांचा एक इंटरव्ह्यू आहे, पॉडकास्ट आहे, त्यांनी एक सुंदर त्याच्यामध्ये भाकीत वर्तवलेलं आहे की आत्ता जी पिढी 10वी-12वीमध्ये आहे ती जेव्हा जॉब्सनं जाईल एक 4-5 वर्षामध्ये, तेव्हा ते रिटायर्ड होईपर्यंत, नीट लक्ष द्या, ते रिटायर्ड होईपर्यंत
त्यांची करिअर्स 4 ते 5 वेळा बदलतील. नोकऱ्या नाहीत, नोकऱ्या आजही तुम्ही आम्ही बदलतो. म्हणजे तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ म्हणून सुरुवात कराल आणि सप्लाय चेन VP म्हणून रिटायर व्हाल, किंवा तुम्ही आर्किटेक्ट म्हणून करिअरची सुरुवात कराल, तुम्ही चार्टर्ड अकाउंटन्सीमध्ये रिटायर व्हाल. कारण जे ज्ञान मिळवायला मला 6 वर्ष कॉलेजात खरडेघाशी करायला लागायची ते मला आज करायची गरज नाही. आता समाज त्याला मान्यता देईल का, तुमची डिग्री रेकग्नाइज होईल का, हा वेगळा प्रश्न झाला. म्हणजे मध्ये मी एक पुस्तक वाचत होतो, पीटर डायमंडिसचं अबंडन्स म्हणून, आपली चर्चा झाली होती त्याच्यावर. त्याच्यात त्यांनी सांगितलं की कुठलंही ज्ञानाचं डिमॉनिटायझेशन होतं, जे मोदींनी केलं ते नाही. ज्ञानाचं डिमॉनिटायझेशन याचा अर्थ काय की मला पूर्वी चांगल्या महाविद्यालयात जाऊन चांगल्या प्रोफेसर्सकडे शिकून चांगल्या वाचनालयात जाऊन जे शिकायला लागायचं ते आज मला यूट्यूबला फुकट उपलब्ध आहे. तुम्ही जगातला कुठलाही विषय घ्या, तुम्हाला यूट्यूबवर आज फुकट शिकता येतो. म्हणजे मुन्नाभाई MBBS आपण त्यांना म्हणू, पण तुम्हाला डॉक्टरी ज्ञानसुद्धा आज यूट्यूबला फुकट मिळतं. त्यांना प्रॅक्टिस करायची परवानगी नाही, त्याला कायदेशीर कचाटा आहे, ते सगळं वेगळी गोष्ट आहे, पण ज्ञान फुकट आहे, ज्ञान अबंडन्स आहे. म्हणून लवचिकता की माझ्या वडिलांनी माझ्या आजोबांनी असंच केलं आणि म्हणून मी असंच करणार. आणि किंवा लोक असं म्हणतात ना की अरे मी तर चार्टर्ड अकाउंटंट आहे, माझा AIBIशी काय संबंध नाही. हे चुकीचं स्टेटमेंट झालं. संबंध तुमचा ऑलरेडी आला आहे. किंवा मी इंजिनियर आहे, माझा मानसोपचार तज्ञाशी काही संबंध नाही, असं नाही होऊ शकत ना. मला डॉक्टरांना एवढं नॉलेज नाही मिळणार, त्यांचा अनुभव 40 वर्षाचा, पण बेसिक मला त्यांना भेटायला जायचं आहे. माझी लाज राखायला तरी मी प्रिपेअर करून जाऊ शकतो ना आज, की डॉक्टरांनी मला 10 मिनटं त्यांच्यासमोर बसवावं, एवढं तर मला मानसोपचार तज्ञांचे मला काहीतरी त्या क्षेत्रातलं करून जावं. तर त्याचा वापर जरूर करून जर आपण केलं तर आपली भावनिक बुद्धिमत्ता वाढते आणि AI आपल्याला काहीही त्या आपलं वाकडं करू शकत नाही. मला सहज वाटतं की भारतासारख्या आपल्या खूप जुन्या प्राचीन संस्कृतीमधला आपला देश आहे, खूप जुन्या प्रथा आपण पाळतो, आपण मानतो. आत्ता त्यांनी सांगितलं संस्काराचं महत्त्व, पण आपल्याकडची एक त्रासदायक गोष्ट अशी आहे. मग तुम्ही ती म्हणजे जाती संस्था जी आता अस्तंगत होती असं आपण म्हणतो आहे. आता तू बोलत असताना मला असं वाटलं की AI इज गोइंग टू बी न्यू इक्वलायझर. तुम्ही काही शिकलेले असाल, काही असलात तरी तुम्ही पुढे जाऊ शकता. म्हणजे एक मोठं आपल्यावरचं जे किटाळ आपल्या समाजाला लागलेलं जाती संस्थेचं आहे, त्याला एक लाथ मारून कोणी काही शिकू शकतं आणि कुठे काहीही करू शकतं, हा एक समानतेचा एक मोठा संदेश घेऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याकडे आलेला आहे. आणि मी तर म्हणतो की आपला तो भिडू आहे, आपला भिडू आहे, आपण आता त्याला भिडूया, आपलाच आहे तो. त्यामुळे आपण त्याला घाबरायची काही गरज नाही आहे, पण त्याच्या चापलुसीला बळी पडायचंही पण नाही आहे आणि पुढे जायचं आहे. आता काही प्रश्न आहेत. तुला आलेले प्रश्न खूप महत्त्वाचे. AI कडून काम करून घेताना सूचना म्हणजे प्रॉम्प्टचं काय महत्त्व आहे हे खूप माझ्याही मनातली उत्सुकता आहे. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हा शब्द तुम्ही ऐकला असेल, पण त्याच्यामध्ये गमतीची गोष्ट आहे, त्याच्यावर इंजिनिअरिंग शून्य आहे. लोकांनी जरा असं तुमच्याकडे आदराने बघा म्हणून इंजिनिअरिंग म्हणतात त्याला, पण प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे भाषेचा सुयोग्य वापर. आपल्याला AI कडून काय हवं आहे हे तुम्हाला मोजक्या शब्दांमध्ये व्यवस्थितपणे सांगता येणं आणि सगळ्या अटींनुसार. म्हणजे मी उदाहरण देतो, मला समजा उद्या केरळला फिरायला जायचं आहे, तर आपल्याला गुगलमुळे काय सवय लागली आहे, आपण 4 शब्द टाईप केले की पुढचे 5 शब्द गुगल टाईप करतो, त्याच्यामुळे लिहायची सवय आपली गेलेली आहे. व्हॉट्सॲपला सुद्धा व्हॉईस नोट आपण वापरतो. पण तुम्हाला जर AI कडनं चांगलं उत्तर हवं असेल तर तुम्हाला लिहायचा सराव हवा आणि भाषेवर प्रभुत्व हवं. म्हणजे परत आपण वाचनाकडे गेलो. जर तुमची भाषा चांगली असेल आणि तुम्ही केरळला फिरायला जाणार असाल तर तुम्ही त्याला व्यवस्थित समजवा, जसं तुम्ही ट्रॅव्हल एजंटला समजावाल की तू माझा ट्रॅव्हल एजंट आहेस, हे लिहा पहिले. त्या AI ला सांगा तू कोण आहेस, तुला कसं उत्तर द्यायचं आहे मला. तू माझा ट्रॅव्हल एजंट आहेस, मला कुटुंबासोबत केरळला 7 दिवस फिरायला जायचं आहे, मला शाकाहारी जेवणच हवं आहे, माझ्याबरोबर माझे आईवडील आहेत, वृद्ध आईवडील आहेत, ते जास्त चढू शकत नाहीत, माझ्याबरोबर 2 लहान मुली आहेत ज्यांना गाडीमध्ये बसलं की ओकारा येतात.
असं जे तुमचे कन्स्ट्रेंट आहेत, मला विमानाने जायचं आहे, मला रेल्वेने जायचं आहे, मला हाऊसबोटीत राहायचं आहे, मला 5 स्टारमध्ये राहायचं आहे, हे तुम्ही जर व्यवस्थित भाषेमध्ये समजावू शकलात तर तुम्हाला AI परिपूर्ण उत्तर देईल. हे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आहे. आणि इंजिनिअरिंग शब्द याच्यामध्ये इंजिनिअरिंग काही नाही. म्हणजे ते असं नाटकामध्ये प्रॉम्प्टिंग करतात मागे बसून आणि नंतर पुढे बोलतो तो. सो मला वाटतं की आपण दिल खोलकर बोलो असं मी म्हणतो. प्रॉम्प्टला मी म्हणतो दिल खोलकर, आपला दिमाग खोलकर बात करो, तो आपल्याला चांगला गाईड करू शकतो. आता क्लॉडवरचा प्रश्न आहे. क्लॉड हे मोठं कोडं आहे असं मला वाटतं की ते म्हणतात पोकोमॅन गो यूज ॲज मॅपिंग सिटी. ओके, पोकोमॅन गो यूज ॲज मॅपिंग सिटीज विथ मोर इफिशियन्सी दॅन गुगल अर्थ. एथिकल यूज ऑफ AI. एथिकल यूज ऑफ AI हा युval नोआ हरारीने सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित केला होता की एथिकल आणि मॉरल ज्ञान, कारण फिलॉसॉफी इज मॉरल सायन्स असं आपण एक म्हणू शकतो, तर ते नसलं तर त्यांनी काय करावं, म्हणजे त्याला काय शिक्षण द्यावं, आपण काय सांगावं, हा एक खूप मोठा एथिक्स ऑफ AI वरती एक आहे प्रश्न. सो आता एथिकली आम्ही जसं म्हणालो ना की वापरायचं कशाचे क्लासेस गावोगावी झाले पाहिजेत. कारण खरंच सांगतो की लोक काही माहिती देतात AIला. म्हणजे सकाळी मी एका व्याख्यानाला गेलो होतो, तिकडे व्याख्यानामध्ये एकाने मला प्रश्न विचारला की मी माझे सगळे रिपोर्ट अपलोड करतो, वैद्यकीय रिपोर्ट मी AIला अपलोड करतो, विचारतो मला काय झालं आहे. मी म्हटलं तुम्ही नक्की करा. मी त्यांना असं म्हटलं नाही करू नका, पण स्वतःचं वरचं नाव, मोबाईल नंबर, ही PI आहे, पर्सनल आयडेंटिफाय इन्फॉर्मेशन, ती तरी काढा. त्याला नुसतं तुम्ही कोणाच्या रक्ताचा रिपोर्ट स्कॅन दिलात, CT स्कॅन दिलात, काही फरक नाही पडत. पण हा चिन्मयचा रक्ताचा नमुना आहे हे त्याला कळता कामा नाही. हे शिकवलं पाहिजे की तुम्हाला जर काय करायचं असेल तर असं करा. अजून एक मला अवलिया व्यक्ती भेटले की जे म्हणतात मी माझ्या महिन्याचं बँकेचं स्टेटमेंट अख्खं अपलोड करतो आणि विचारतो मला सांग खर्च कुठे कुठे झाला. मी म्हटलं हो तुम्ही तुमचं सगळं फायनान्शियल डेटा AIला देताय, कुठल्या बँकेत किती पैसे आहेत, कुठे शेअर आहेत, म्युच्युअल फंड्स आहेत, गरज काय. तुम्हाला करायचंच असेल ना तर रिडॅक्ट, म्हणजे आपण जे पूर्वी CIAच्या रिपोर्टमध्ये बघायचो ते क्लासिफाईड, ॲटलिस्ट काळ्या मार्करने तुमचं नाव तरी मिटवा, तुमचा अकाउंट नंबर मिटवा आणि मग विचारा ना माझा खर्च कुठे झाला. परत त्यातसुद्धा असं असतं ना की तुम्ही कोणाला चेक दिला तर त्याचं नाव येतं, मग तुम्ही काय काय याच्यावर काळ्या फुल्ल्या मारणार. त्याच्यामुळे एथिकल यूज इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि कंपन्या काय करतील हे आपल्या हातात नाही, म्हणजे काही गोष्टी आपल्या हातात नाही आहेत. म्हणजे आता जागतिक कंपन्यांचं याच्यावर वर्चस्व आहे, त्यांच्या पब्लिक पॉलिसी सगळ्या सेम आहेत की तुमचा डेटा आम्ही मिसयूज करणार नाही, तुमचा डेटा प्रायव्हेट असतो वगैरे वगैरे. परंतु हे राहतच ना की शेवटी तुमचे खाजगी फोटो, तुमचं खाजगी माहिती सगळी या जागतिक कंपन्यांच्या हातात त्यांच्या सर्व्हरवर गेलीच ना. तेव्हा कुठे द्यायचं कुठे नाही द्यायचं हा परत निरक्षर विवेक आहे. म्हणजे विवेकाने वागलात तर AIचा मिसयूज होणार नाही. तुम्ही अविवेकाने सगळे घरातले फोटो काढत सुटला आणि AIला विचारायला लागलात तर कठीण आहे. त्याच्याशी जोडलेला प्रश्न आहे की आपण जो डेटा AIला देतो कितपत सेफ आहे त्याच्याविषयी. आता तो सेफ नाही असं मी चिन्मयच्या वतीने म्हणजे काय तांत्रिकदृष्ट्या सेफ आहे, पण यू नेव्हर नो, इट्स ऑलरेडी ऑन द सर्व्हर. तो कधी हॅक झाला, तो कधी मिसयूज झाला, हू नोज. किंवा आता हे जिओ पॉलिटिक्स चाललेलं आहे, आपला डेटा बाहेरच्या देशांमध्ये आहे. आता आपण युद्ध करणार नाही अमेरिकेची वगैरे गोष्ट वेगळी, परंतु उद्या काही झालंच तर तुमचा सगळा डेटा एका फॉरेन जॉग्राफीमध्ये स्टोअर केलेला आहे आणि त्या डेटाच्या बळावर तुम्हाला गुडघे टेकवायला लागू शकतात. खरं. असा पण एक प्रश्न आहे की AIचा हा बबल आहे की काय, की जो बुडबुडा आहे तो काही उंचीवर गेल्यानंतर फुटणार आहे. तर काय बबल, आता प्रश्न ज्यांनी विचारला त्यांना स्टॉक मार्केट बबल म्हणायचं आहे का काय म्हणायचं मला माहिती नाही. स्टॉक मार्केट बबल असू शकेल, कारण कुठल्याही नवीन तंत्रज्ञानाला मल्टिपल जास्तच मिळतात. आपण बघितलं इंटरनेटचा फुगा फुटला, पण इंटरनेट आयुष्यात आहेच ना आपल्या. म्हणजे जेव्हा आपण बबल म्हणतो तेव्हा त्याला फायनान्शियल इम्प्लिकेशन्स येतात की त्याची व्हॅल्युएशन जी आहे ती कदाचित लोकांना वाटू शकतात की यूज केसेस अजून तेवढ्या आल्या नाही आहेत म्हणून आपण तरीसुद्धा त्यांना पैसे देत चाललो आहे. परंतु मला वैयक्तिक विचाराल तर हे वैयक्तिक जीवनातलं बबल नाही, इट इज हिअर टू स्टे. म्हणजे जसं .comचा फुगा फुटून सुद्धा त्याच्यानंतर इंटरनेट आधारित उद्योग फोफावले आणि आज आपलं आयुष्य, जसं झोमॅटोचा उल्लेख झाला, स्विगीचा उल्लेख झाला, इंस्टाग्रामचा उल्लेख झाला, आज ह्या टूल्सशिवाय तुम्हाला आयुष्याची संकल्पनाही करता येणार नाही, कल्पनाच करता येत नाही. त्याच्यामुळे अजून 4-5 वर्षांनी तुम्ही AI शिवाय जगू शकणार नाही.
एवढं ते तुमच्या आयुष्यामध्ये ओमनी प्रेझेंट होईल. त्याच्यामुळे हे त्या अर्थाने बबल नाही. स्टॉक मार्केटचं काय होईल मी त्याच्यातलं तज्ज्ञ नाही. बरोबर, म्हणजे इट इज हिअर टू स्टे. आपण त्याच्याशी 7 पिढ्या म्हणजे 7 जन्माचं लग्न आहे आपलं त्याच्याशी. आता इथे मग प्रश्न विचारला की काही वेळेस साहित्यिक माहितीत AI चॅट GPT खरोखरच फसवी माहिती देतं असं वाटतं का? म्हणजे फसवेपणा काय येतो AI हॅल्युसिनेट का करतो तो, असं एक मला प्रश्न. त्याच्याकडे थोडं तांत्रिक जावं लागेल. हां. AIच्या मागे आहे म्हणजे जनरेटिव्ह AI जे आपण म्हणतो चॅट GPT किंवा जेमिनी आहे, त्याच्या मागे एक मॉडेल असतं त्याला आपण लार्ज लँग्वेज म्हणून म्हणतो LLM. आणि त्या LLMमध्ये 2 L आहेत, एक लार्ज, हाऊ लार्ज, आणि L इज लँग्वेज. याचा अर्थ ते भाषिक मॉडेल आहे. आणि ते भाषिक मॉडेल त्यांनी हॉरिझॉन्टली ट्रेन केलं. याचा अर्थ काय आहे की ट्रॅडिशनल जे AI असतं म्हणजे फोटो ओळखणे किंवा आवाज ओळखणे किंवा मराठी ट्रान्सलेट इंग्लिशमध्ये करणे, ह्याच्यामध्ये तुम्ही AIला एक स्पेसिफिक टास्क देता, त्याला शिकवता की मराठीचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये असं करायचं. अनफॉर्च्युनेटली जनरेटिव्ह AIमध्ये अशा यूज केसेस त्याला शिकवल्या नाही आहेत. त्याला फक्त इंटरनेटवर असलेला डेटा, नॉन कॉपीरायटेड बुक स्कॅन केलेली सगळी ही फीड केलेली आहेत. आणि नेहमी मी म्हणतो की किती फीड केलेली आहेत, तर GPT-4 मॉडेल जे होतं आता 5.5 आहे, 5.4 आहे चॅट GPTचं, त्या मॉडेलला एवढा डेटा दिला होता की तो डेटा जर तुम्ही आणि मी वाचायला बसलो तर 3000 वर्ष जागेवरून आपण उठू शकत नाही. जर तो डेटा तुम्ही तर 3000 वर्ष आपल्याला इथे बसायला लागेल. आणि हे नॉलेज डिफरंट डोमेनमधलं दिलं आहे. जे मला वायकेपीडियावर मिळालं, जे मला लायब्ररीतल्या नॉन कॉपरेटिव्ह, ते सगळं दिलेलं आहे. त्याच्यामुळे होतं काय, त्या LLMचं मॉडेल असं आहे की मला पुढचा शब्द ओळखणं एवढं शिकवलं आहे. म्हणजे मी जर काही विचारलं मला उत्तर आलंच पाहिजे. तुम्हाला चॅट GPT हे उत्तर कधी दे मला माहिती नाही. तो उत्तर देईल आणि मग काहीतरी रेग्युलेटरी एक टाकेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा माझा ब्लड रिपोर्ट आहे, मला काय झालं आहे, तो तुम्हाला सांगेल कॅन्सरपासनं ते ॲनिमियापर्यंत, आणि खाली ते रेग्युलेटरी टिप, पण तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. पण तो असं नाही म्हणणार अरे तू मला का विचारतो, डॉक्टरला विचार. त्याला उत्तर द्यावंच लागतं. आणि ह्या उत्तर द्यावंच लागण्याच्या मजबुरीमध्ये तो खोटी उत्तरं देतो. बरोबर. म्हणजे आपण जबरदस्ती काही करू नये त्याच्यावर. खोटं बोलायला त्याला लावू नये. असं म्हणजे आई बोल तू मला खोटं बोल, तू मला रागवायला लावतोस, असंच एक आपण ऐकतो घराघरामध्ये वाक्य, तू मला रागवायला लावतोस. तसं आपण काही त्याला करायला लावता कामा नये. बेस्ट आहे, तो आपला मित्र आहे, आपला साथीदार आहे, आणि तो म्हणजे तो उद्या देव पण होऊ शकेल, काय माहिती. तर अजून काही प्रश्न, मला वाटतं सगळे आले प्रश्न, आणि 8-10 झालेले आहेत. अरे प्रश्न भरपूर आहेत. क्लाउडवर ठेवलेला डेटा हे वापरू शकतो का? वन ड्राईव्हवरचा डेटा कॉपीराइटेड वापरेल का? कॉपीलेट असेल का? असं काही को-पायलट. आता हे एका म्हणजे को-पायलट हे मायक्रोसॉफ्टचं सॉफ्टवेअर आहे. तर जर तुम्ही त्याचा पेड प्लॅन घेतला आहे तर त्या पेड प्लॅनमध्ये तुमच्याच वन ड्राईव्हचा डेटा तुम्ही द्यायचा ॲक्सेस त्याला देता, आणि तो सिक्युअरली देता. म्हणजे मी परत म्हणतो तो कायदेशीरित्या सिक्युअर आहे. त्याच्यामध्ये काही म्हणजे ते त्यांचा तुमचा डेटा वापरतील वगैरे नाही आहे. कारण को-पायलटचा अर्थच असा आहे की तू माझा वन ड्राईव्ह वाच, त्याला वेबसाईटशी मॅरी कर आणि मला काहीतरी बनवून दे. म्हणजे उदाहरणार्थ मी समजा एखाद्या कंपनीमध्ये काम करतो फायनान्स टीममध्ये, आणि मला माझ्या कंपनीचा स्टॉक आणि माझ्या कॉम्प्युटरचा स्टॉक याची मला कंपॅरिझन करायची आहे. तर माझा डेटा माझ्या वन ड्राईव्हवर आहे, कारण तो माझा इंटरनल कंपनी डेटा आहे विच इज व्हेरी सिक्युअर. आणि कॉम्पिटिशनचा डेटा त्यांच्या वेबसाईटला त्यांच्या ॲन्युअल रिपोर्टमध्ये आहे. तर मला ह्या 2 गोष्टीचा मॅरी करायचं असेल तर मी को-पायलट वापरतो, जिथे मी माझी एक्सेल शीट अपलोड करणार आणि म्हणणार की जाऊन त्या अमुक तमुक कंपनीच्या वेबसाईटला जा, त्यांचे फायनान्शियल रिझल्ट आण, दोघं अनॅलिस्ट म्हणून कम्पेअर कर आणि मला सांग की ते काय करतायत आणि मी काय करतोय, की माझी स्ट्रॅटेजी काय असावी. त्याच्यामुळे वन ड्राईव्हवरचा डेटा तुम्ही जर पेड लायसन्स घेतलं असेल इट्स व्हेरी सेफ. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की पब्लिक डोमेनमध्ये जे नॉलेज आहे त्याच्यामध्ये आपण कॉपीरायटेड आपलं स्वतःचं नाही, त्याच्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे. ते पण असं आहे की जर लहान मुलांना विचारायला प्रवृत्त करू शकेल का AI? असं करतं ना. आणि मी आवर्जून सांगतो की तुम्ही जर लहान मूल घरात असेल आणि त्याला तुम्हाला शिकवायचं असेल चॅट GPT, तर तिथे एक सॉक्रेटिक मोड नावाचा एक ऑप्शन असतो. तुम्ही पाहिलं आहे कोणी? सॉक्रेटिक मोड. चॅट GPTवर जा, तिथे एक्सप्लोर GPT ऑप्शन असतो.
वेबसाईटला असाल तर लेफ्ट साईडला एक पॅनल असतं, तिथे एक्सप्लोर GPT असतं, तिथे सॉक्रेटिक मोड असतो. सॉक्रेटिक मोड म्हणजे काय? ग्रीक तत्ववेत्ता सॉक्रेटिस तुम्ही ऐकलं असेल, त्याची अशी पद्धत होती की त्याच्या शिष्यांना तो कधीच डायरेक्ट उत्तर द्यायचा नाही. तो चर्चेद्वारे, म्हणजे तू एक बोल मी एक बोल असं करत करत चर्चेद्वारे ते सत्याला पोचायचे. तर ChatGPTने हा मोड दिलेला आहे की एखाद्या विद्यार्थ्याला एखादी गणितीय संकल्पना, विज्ञान संकल्पना जमत नसेल, समजत नसेल आणि तुम्ही तो सॉक्रेटिक मोड चालू केला आणि मुलाने डायरेक्ट प्रश्न विचारला, तुम्हाला उत्तर मिळणार. तो म्हणे, बाळा तुला काय माहिती आहे मला पहिले सांग, तू कितवीत आहेस, तुझा 6वीचा प्रश्न न्यूटनचा नियम विचारला तर तुला भौतिकशास्त्रामध्ये तू काय शिकले आत्तापर्यंत, मग तुला हे माहिती आहे का, मग तुला ते माहिती आहे का, मग तुला का वाटतं की गाडी अशी खाली का जाते, सफरचंद खाली का पडतं, मग मूल काहीतरी उत्तर देणार, मग तो परत तुम्हाला तुमच्या पातळीवर येऊन शिकवणार. त्याच्यामुळे मुलांना विचार करायला प्रवृत्त करायला हे पण उपाय आहेत. आपला प्रॉब्लेम परत समाजशास्त्र येतो, माझा विषय नाही पण परत सांगतो, पण मला जावं लागतं तिकडे. आपला प्रॉब्लेम असा आहे की आपण आपल्या फुटपट्ट्या आपल्या मुलांना लावतो. म्हणजे मगाशी आम्ही इथे आपण चहापान करत होतो बाजूच्या रूममध्ये, आमची चर्चा झाली की ग्रंथालयांवर आमची चर्चा झाली भरपूर, की आमच्या वेळेला आम्ही कसं ब्रिटिश काउन्सिलला जायचो, संदर्भ काढायचो, एशियाटिकचा उल्लेख केला ललिता मॅडमनी. पण मी आज जर माझ्या मुलींना म्हटलं की तुला जर शाळेचा प्रोजेक्ट करायचा आहे तर तू ग्रंथालयातच जाऊन बस, ते खरं ज्ञान आहे, हे चुकीचं आहे. तर तुम्ही त्यांना असे शिकवा ना, त्यांना सांगा तू AI वापर, पण मी तुझ्या बाजूला बसतो किंवा बसते आणि आपण दोघं मिळून चर्चेद्वारे शोधत अंतिम सत्याला पोहोचू की. देन इट्स ओके. फारच छान. मग एक प्रकारची AI बरोबरची दोस्ती ही पालक आणि मुलांच्यामध्ये दोस्ती पण निर्माण करू शकेल असं मला वाटतं, की दोघं मिळून जर आपण बसलो आणि जर काही चर्चा केली आपापसात आणि ती जर AI बरोबर करायला सुरुवात केली तर दोघांची ज्ञानात भर पडेल. आणि AI कॅन बी अ सॉक्रेटिक गुरु. सॉक्रेटिस मोस्ट उत्तमातला उत्तम गुरु मानला जातो, कारण तो प्रश्न विचारतो आणि डायलेक्टिक मेथड त्यांनी सुरुवात केली आणि ती खूप महत्त्वाची आहे. तर अशी डायलेक्टिक मेथड आत्ता पण आपली पण चालू आहे असं मला वाटतं. प्रश्न विचारताय तुम्ही आणि आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आहे. एक सायकॉलॉजीमध्ये पण सॉक्रेटिक मेथड वापरली जाते. पेशंटशी बोलत असताना वाय डू यू थिंक सो असं विचारलं जातं. व्हाय हा प्रश्न सॉक्रेटिसच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असतं, की असं तुला का वाटतंय, कसं वाटायला लागलं आणि यातनं कसं बाहेर पडता येईल याच्याविषयी तुझी मतं काय आहेत, असा गायडन्स निर्माण करत ते पुढे जात असतं. तर मला वाटतं की पूर्वीच्या काळी आपण शाळेत शिकत असताना गाईडबुकं वापरायचे नाही असं असायचं, पण आपल्याला गाईड हा अधिक समजदार, शिकवणारा, तो आपला ChatGPT होता तेव्हा. हां, अपेक्षित 21 प्रश्नसंच, नवनीत. म्हणजे या दृष्टीने आपण जर विचार केला तर AI आपल्याला एक मिळालेलं. म्हणजे आपण शाळेत असताना आम्हाला होतं की यंत्र शापकी वरदान वगैरे असे सगळे असे काहीतरी विचित्र एसेचे विषय असायचे. तर ते आता जाऊन आता त्याचा जास्तीत जास्त वापर कसा आपल्याला करता येईल तो आपला भिडू आहे, त्याला पण भिडूया असंच मला वाटतं. तर मला वाटतं आपण थांबूया. 8:15 वाजलेले आहेत. आपला 1.25 तासामध्ये कार्यक्रम संपतो आहे. तर आपण सर्व प्रश्न आहे. ओके. संस्कार मी तो टाळला. डॉक्टर बर्वे, आपल्या मनोविकार तज्ज्ञ आहात. आपल्याला आपल्या व्यवसायात AIचा युजफुल कधी आहे आणि न्यूसन्स कधी वाटतो? आय हॅव लॉस्ट वन पेशंट बिकॉज ऑफ AI. म्हणजे कॉम्प्युटर सायन्समधलीच मुलगी, IIT मधली एक मुलगी. शी रिफ्युज्ड, मला ट्रीटमेंट नको, AI विल डू एव्हरीथिंग फॉर मी. ती घरीच बसली मुलगी, ती कॉलेजला गेलीच नाही. वी लॉस्ट हर. म्हणजे शी इज अलाइव्ह बट वी लॉस्ट हर. कारण इतका AIवरती इतका डिपेंडन्स निर्माण झाला की प्रत्येक गोष्ट यायला विचारल्याशिवाय काही करायची नाही. मी आता चहा पिऊ का, कॉफी पिऊ का, हे करू का, ते करू का, आणि इंटेलिजंट प्रश्नही विचारायचे. त्यामुळे असं होतं आहे की डिपेंडन्स होतो. जसं एक आपल्याला क्रेविंग निर्माण होतं की ते जर मी वापरलं नाही तर काय होणार,
हे क्रेविंग मला दिसतं आहे या पिढीमध्ये, कारण ते मला स्वस्थ बसवत नाही. काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, आणि काहीतरीच होतं ते. तर हा एक अनुभव आहे. पण अदरवाईज मला वाटतं की मेडिकल सायन्समध्ये खूप मोठी एक उडी आता AIच्या मदतीने घेता येणार आहे. पर्टिक्युलरली आपण ज्या गोष्टी तपासायला डॉक्टरला मायक्रोस्कोपमधनं बघायला, MRIवरती बघायला माणूस थकेल. 20 बघितल्या स्लाईड्स, 25 स्लाईड बघितल्या. AI हॅज नो टायर्डनेस नाही आहे, तो बघत जाईल. अर्ली डिटेक्शन होईल, मॉलिक्युलचा स्टडी अधिक चांगला होऊ शकेल. मला वाटतं की वी आर ॲट द ब्रिंक, अशा पॉईंटला उभे आहोत की इथे मेडिकल सायन्स प्रचंड मोठी झेप घेणार आहे. आणि ज्या गोष्टी आपल्याला इम्पॉसिबल वाटत होत्या, जवळजवळ अशक्य वाटत होत्या, त्या गोष्टी आपल्याला लवकर कळायला लागणार. जसं त्या हरारीने म्हटलं की माझ्या मनाचे ट्रेट्स काय आहेत हे जर मला आधीच कळले असते तर मी त्याला अधिक चांगलं सांभाळलं असतं. आणि मला कदाचित आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सांगितलं असतं की ही तुझं प्रोफाईल आहे, या प्रोफाईलमध्ये या गोष्टी आहेत, तर 4 वॉन्ड इज 4 आर्म्ड असं आपण करू शकलो असतो. तर हे खूप महत्त्वाचं आहे मेडिकल सायन्सच्या दृष्टीने, म्हणजे मला कळतं त्याच्या दृष्टीने. पण शेतीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये मला वाटतं AI इज गोइंग टू मेक एक मोठी जंप घेणार आहे, की प्रचंड उलथापालथ होणार आहे. अशी वॉरनी उलथापालथ होऊ शकेल तशी AIनी प्रचंड उलथापालथ होईल असं मला वाटतंय. मी ते 2 उदाहरणं ॲड करू का मेडिकल सायन्सबद्दल? एक तुम्हाला विदेशातलं उदाहरण देतो, एक भारतातलं देतो. आपण मगाशी EQचा उल्लेख केला, इमोशनल कोशंट आणि इंटेलिजन्सचा वगैरे. तर मेयो क्लिनिकमध्ये एक स्टडी झाला. मेयो क्लिनिक तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. तर त्यांनी काय केलं, आता जर डॉक्टरांनी उल्लेख केला की स्कॅन्स वगैरे AI बघतं, म्हणजे तुम्हाला CT स्कॅन असेल, एक्सरे असतील, त्याच्यातनं AI तुम्हाला एक रिपोर्ट बनवून देतं की काय असू शकेल. तर त्यांनी काय केलं, त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की तुम्ही हा जो वेळ घालवता पेशंटचे रिपोर्ट बघून तुमचा डायग्नोसिस बनवायला, तो आपण एक प्रयोग म्हणून AIला देऊया. आणि तुम्ही तुमचा पूर्ण वेळ ते AIने केलेलं डायग्नोसिस बघून ते बरोबर आहे का चूक आहे आणि पेशंटशी संवाद ह्याच्यात घालवा. आणि त्यांनी सायंटिफिकली मेजर केलं, पेशंट आउटकम वॉज 39% बेटर इन दिस पार्टनरशिप मॉडेल. की जिथे डॉक्टरांना तुम्ही मंडेन कामातनं थोडं बाजूला काढलं, कारण कितीही अनुभवी डॉक्टर असला तरी त्याला ते बघायला तर लागतं ना, त्याच्यावर विचार तर करावा लागतो. तर AIला त्यांनी ते तू कर. हे बाहेरचं उदाहरण. भारतातलं उदाहरण तुम्हाला सांगतो, मी नावं घेऊ शकत नाही संस्थांची, पण भारतामधल्या एका हॉस्पिटलमध्ये असे प्रयोग चालू आहेत की आपल्याकडे एक मोठा प्रॉब्लेम आहे लोकसंख्येचा. म्हणजे विशेषतः तुम्ही जर सरकारी रुग्णालयात गेलात तर OPDमध्ये एका तासामध्ये 60 ते 70 रुग्ण येतात. एका तासात 60 मिनटं असतात, 60 ते 70 रुग्ण येतात. आणि मग त्या डॉक्टरांना त्यांना सेवा द्यावी लागते. मग ते तुला काय झालं विचारायला पण वेळ नसतो. तर अशा हॉस्पिटलमध्ये प्रयोग चालले आहेत की जेव्हा रुग्ण डॉक्टरांच्या केबिनमध्ये येईल तेव्हा तिथे एक रेकॉर्डर असतो. हे भारतात चाललं आहे, कुठे विज्ञान कथेत नाही चाललं आहे, आणि पाहिलेलं आहे मी. तो त्याच्या कुठल्याही भाषेत बोलेल, मराठीत बोलेल, तमिळमध्ये बोलेल, तेलुगूमध्ये बोलेल, आणि डॉक्टर पेशंट संवाद पूर्णपणे रेकॉर्ड होतो आहे. AI त्याचं ट्रान्स्क्रिप्शन करतं आहे. ट्रान्स्क्रिप्शन तुम्ही म्हणाल हे 90चं झालं मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन, तो त्याच्या पुढे पोचतो आहे. तो ते ट्रान्स्क्रिप्शन जाऊन डेटाबेसमध्ये जातो आणि डॉक्टर आणि रुग्णाचा 5 मिनिटाचा संवाद पूर्ण होईपर्यंत डॉक्टरच्या टॅबलेटवर त्या सगळ्या संवादाचा गोषवारा, ह्याला कदाचित हे झालं असावं, या 3 शक्यता बघा, आणि ह्याला तुम्हाला कदाचित ही 5 औषधं द्यावीशी वाटतात का बघा, असं डॉक्टरला रेडी हे भारतात होतं. राईट. आणि तुम्ही बघा याचा पॉवर किती आहे. येस, प्रचंड. म्हणजे जे रुग्ण पाहायला मला अर्धा तास लागणार होता, आणि त्याच्यानंतर मी ते बघणार, मग मी माझ्या पॅडमध्ये लिहिणार, मग मी माझ्या 20 वर्षाचा अनुभव पडताळून पाहून 4 औषधं लिहिणार, ते तुम्हाला AI टिकमार्क करून ऑप्शन्स देते की माझ्या डेटाबेसप्रमाणे. AIचा डेटाबेस हजारो रुग्ण आणि हजारो रिसर्च पेपर्स. AIला तुमच्याकडे असलेलं पुस्तक नसतं फक्त. बरोबर. तर असे जर प्रयोग झाले पार्टनरशिप बिटवीन AI अँड ह्युमन, तर मला वाटतं मेडिकल सायन्स काय सगळ्या क्षेत्रामध्ये भयंकर प्रगती होईल. मला एक आता तो आपण बोलतोय म्हणजे आज एक सायकोथेरपीवरती एक AIचा रिसर्च आहे, ज्याच्यामध्ये 30-35 मिनटाचं रेकॉर्डिंग आहे. की थेरपीमध्ये मला जास्त परिचय, डॉक्टर आणि पेशंट बोलले, त्यातनं ॲक्च्युअली थेरॅप्युटिक टाईम किती होता. म्हणजे तुम्ही बोललात त्याच्यामध्ये वॉर्मअप असेल, समरी असेल, डेटा कलेक्शन असेल, डायरेक्ट काहीतरी सजेस्ट केलेलं असेल, या सगळ्यामध्ये तुमचा असं का बरं, अच्छा, असं का, याचं इकडे लक्ष तिकडे लक्ष, हे सगळं रेकॉर्ड केलं त्यांनी. आणि त्यांनी सांगितलं की जे
40 मिनटं 35 मिनटं जर ते तुम्हाला बोलायची असतात, त्याच्यातली फक्त 15 मिनटं युजफुल होती. इथे तुम्ही टाईम कट शॉर्ट करू शकता. आणि हे मला कळत नाही, म्हणजे मी बोलत असताना मला कळत नाही की हा माझ्या वेळेचा, माझ्या शब्दांचा परफेक्ट उपयोग होतो आहे का, हे मला कळत नसतं. कारण मी त्या डायलॉगमध्ये इन्वॉल्ड असतो. ते तो मॉनिटर करतो आणि मला सांगतो की या शब्दामधनं तुझी गाडी सरकली. हे म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो की तुम्ही सुपरवाईज थेरपी म्हणतात, ती सुपरवाईज थेरपी ही आपोआप होऊ शकेल मी जर ते बसवलं तर. आणि यातनं खूप चांगला गायडन्स, मी ज्याला आपण म्हणतो की सॉफ्ट नॉलेज आहे, हे हार्ड नॉलेज नाही आहे की ही गोळी ती गोळी असं नाही, तर व्हेरी डीप सायकॉलॉजिकल नॉलेज ऑफ एन इंटरॅक्शन विथ वर्ड्स, विथ टाईम, आय टू आय कॉन्टॅक्ट, तुमच्या बॉडी लँग्वेज सगळ्यावरनं तो एक सार काढतो आणि तुम्हाला सांगत असतो की तुम्ही तुमचा वेळ वाचेल, तुमचा थकवा कमी होईल आणि अधिक चांगलं काम करू शकाल. म्हणजे इट्स फॅन्टॅस्टिक जंप आहे याच्यामध्ये आलेली. थांबूया सर. आभारी आहे, तुम्ही सगळे ऐकत होतात. आणि एक मला असं वाटतं की लोकमान्य गप्पा याच्यामधला लोकमान्य शब्द मला प्रचंड अपील झाला, की ज्यांच्या नावानी ही संस्था आहे, जे प्रचंड ज्ञानोपासक होते, ज्यांनी जे लिहिलं ते आपण विचारही करू शकत नाही, कल्पनाही करू शकत नाही, त्या ठिकाणी आपण बसून लोकमान्य गप्पा म्हणून आपण बोललो, ह्याचा मला खूप आनंद वाटतो, अभिमान वाटतो आहे. आणि संस्थेचा एक भाग होण्याची मला संधी मिळाली, याच्याबद्दल आपल्या सर्वांचा, संस्थांचा मी आभारी आहे. आज आपल्या 3 दिवस रंगलेल्या लोकमान्य गप्पांचा अखेरचा दिवस होता आणि इतका महत्त्वाचा विषय आपल्यासमोर मांडला गेला. आणि तो सुद्धा समजायला कठीण असूनसुद्धा अतिशय सोप्या शब्दात. आणि मला गवाणकरांचं कौतुक वाटतं की मराठी भाषेवर पण इतकं छान प्रभुत्व आहे त्यांचं. मला वाटतं मराठी माध्यमात शिक्षण झालं असेल, शालेय शिक्षण मराठी माध्यमात झालं आहे हे, म्हणून दोघांचंही तसं आहे. त्यामुळे अजिबात तो कंटाळवाणा न होता आपल्याला जसं हवं होतं, म्हणजे आम्हाला पण जशी अपेक्षा होती तसं हे आजचं संवाद सत्र झालं. आणि गप्पा हा शब्दच इतका छान आहे ना, की आम्ही 3 दिवस पाहतोय. 3 अगदी वेगळे विषय होते. पहिला दिवस उद्योजकतेचा होता. एक यशस्वी उद्योजक, मराठी उद्योजक, अगदी आपल्या घरापासून सुरुवात करून, छोट्या प्रमाणावर सुरुवात करून, हळूहळू मार्गक्रमण करत 35 वर्षात छोटी छोटी टप्पे, 10 कोटी, 50 कोटी, 100 कोटी करतात 350 कोटीची उलाढाल करून जवळजवळ जगभर त्यांचा ब्रँड कसा झाला याची यशोगाथा आपण ऐकली. कालचा दिवस तर सांगीतिक होता. म्हणजे संगीत क्षेत्रात, आणि ते सुद्धा वादनाच्या क्षेत्रात, इतकी जादू करणारे एक कलाकार आपल्यासमोर आले होते. त्यामुळे अक्षरशः ती संध्याकाळ अगदी सुरेल होऊन गेली. आणि ते सुद्धा अगदी चांगल्या मराठीत संगीताची अनेक लहान सहान गोष्टी, त्यांच्या वाद्याचं तंत्र, वादनाचे सगळे टप्पे त्यातले, हे सगळे इतकं छान बोलत पण होते की वादना इतकंच बोलणंसुद्धा ऐकत राहावं असं होतं. तसंच आज पण आता डॉक्टरांनी उल्लेख केला की शाळेत आम्हाला यंत्र, शाप की वरदान असे विषय असायचे, दर पिढीत असायचे. पहिल्यांदा यंत्र असा विषय यंत्र असा शब्द असे, पुढे पुढे शब्द बदलत गेले. टेलिव्हिजन आला तेव्हा टेलिव्हिजन शाप की वरदान, मग कॉम्प्युटर येतोय म्हटल्यावर संगणक शाप की वरदान, तसं आता AI शाप की वरदान. पण सगळ्याचं म्हणजे आम्ही शाळेत असताना विद्यार्थी म्हणून किंवा मग मी शिक्षक झाल्यावर
असे निबंध आले ना परीक्षेत की आपण शेवट कसा करायचा, तर निरक्षीर विवेक. हे आम्ही पण सांगायचो की तुम्ही दोन्ही बाजू मांडा. शाप का म्हणायचं, वरदान का म्हणायचं, पण शेवटी त्या यंत्राचा उपयोग करणं याच्यासाठी जे तारतम्य, आपल्या मराठीतला एक शब्द आहे, ते महत्त्वाचं आहे आणि ते माणसाकडे आहे. म्हणजे कितीही यंत्र आली, काहीही तंत्रज्ञान आलं, तरी ते वापरायचं कसं हे जोपर्यंत मनुष्य विसरणार नाही, तोपर्यंत मग कितीही अशी आक्रमणं झाली तरी मला वाटतं आपण त्याला तोंड देऊ. पण तेच आहे की हे तारतम्य कसं वापरायचं याचं भान आपल्याला ठेवायला हवं. हे यांच्या दोघांच्या चर्चेतनं आपल्याकडे अगदी छान पद्धतीने आलं. तेव्हा पुन्हा एकदा या दोघांचे आभार. आणि श्रोतानं हो तो सभा कैसी, त्यामुळे अगदी असा विषय असूनसुद्धा आवर्जून आज उपस्थित राहिले. इतकंच नव्हे तर तुम्ही सगळे शेवटपर्यंत ऐकत राहिलात, आपले छान प्रश्नही विचारलेत. आणि तुम्ही जरी इथे मला बरेचसे ज्येष्ठ नागरिक दिसत असले तरी घरी गेल्यावर निश्चित पुढच्या पिढीपर्यंत यातलं नॉलेज तुम्ही सांगणार. आपण आज काय ऐकून आलो हे घरी नक्की सांगणार. आणि मला वाटतं कदाचित नातवंड म्हणतील, माहीत आहे होय आम्हाला, पण ठीक आहे, तरी पण त्याची पुन्हा उजळणी तुम्ही त्यांच्यासमोर करा. आणि विशेषतः ह्या निरक्षीर विवेकाबद्दल तो शब्द नाही वापरला तरी ते जरूर सांगा. ठीक आहे, एवढंच बोलून आजच्या कार्यक्रमाचा आणि या लोकमान्य गप्पांच्या 3 दिवसाच्या सत्राचा समारोप झाला आहे. राष्ट्रगीताने आपण कार्यक्रमाची सांगता करू. जय हिंद. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे.